प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शरदचंद्र पवार यांची सभा ओतूर या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर अजित पवारांची सभा झाली. अजित पवारांच्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र जुन्नर तालुक्यामधलं काही राजकीय वातावरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. त्याच्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ह्या आरोपांमध्ये कितपत तथ्य, आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. भैरवनाथ पतसंस्थेमधून कर्मचाऱ्यांच्या नावानं मोठ्या प्रमाणात कर्ज काढलं. ज्यांच्या नावाने कर्ज काढले ते हप्ते वेळेवर भरू शकतील का, आणि ही जर वसुली झाली नाही तर सभासदांचं नुकसान होऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी संरक्षण खात्याचे आढळरावांनी प्रश्न विचारून स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं केलं. त्याचबरोबर वन विभागाची 25 एकरच्या आसपास जमीन लाटली. अर्थात हे सगळे आरोप प्रथमदर्शनी गंभीर दिसत आहेत. जुन्या काळामध्ये असं काही घडलं असेल तर विद्यमान खासदारांना हे आत्ताच का आठवलं? काही राजकीय स्ट्रॅटेजी आहे का? त्याचबरोबर विद्यमान खासदार असंही म्हणाले होते मागच्या वेळेला की मी जर निवडून आलो तर या माझ्या विश्वामधून, म्हणजे मालिका क्षेत्रामधून, चित्रपट क्षेत्रामधून मी बाहेर पडेल. नंतर ते बाहेर पडले नाही. आता मध्ये 2 दिवसापूर्वी त्यांनी असं पण जाहीर केलं की 5 वर्ष मी माझं मालिका विश्व सोडून देणार आहे. मध्यंतरी आढळराव असं म्हणाले होते की ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यावेळेसही यांनी असं टीका केली काही इमोशनल वातावरण तयार करतायत. मग आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे असं म्हणत आहेत की मी मालिका विश्वातनं बाहेर पडणार आहे. हे सुद्धा लोकांना इमोशनल आपलंसं करण्याचा प्रयत्न आहे का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा नमस्कार. जय शिवराय. शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्याच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. यामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, 2019 प्रमाणेच जोरदार टफमध्ये ही निवडणूक होत आहे. काय चित्र पाहायला मिळेल? विद्यमान खासदार, माजी खासदार आढळरावांवर मोठमोठे आरोप करतात. काय आरोप करतात? त्यांचा पहिला आरोप म्हणजे त्यांच्या भैरवनाथ भैरवनाथ पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्जाचं वितरण केलं. शिपायाच्या नावाने सुद्धा 95 लाख रुपयाचं कर्ज दिलं. हे कर्ज वसूल कसं होणार, काय निकष पाहून, काय कागदपत्र पाहून कर्ज दिलं? सभासद संस्था भविष्यकाळामध्ये अडचणीत येऊ शकते, असा गंभीर आरोप आहे. मला आपल्याला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे, एकतर सहकार जन्माला घालणं अतिशय अवघड आहे. ज्या ज्या लोकांनी सहकार जन्माला घातले त्यांची तारेवरची कसरत आहे. आमच्या वडिलांनी सहकार जन्माला घातला आहे. आम्ही पण एक फार मोठी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात चालवतो. सन्माननीय नेते दिलीपराव वळसे पाटलांसोबत बँक चालते. किसनराव मानखले साहेब खासदार असताना त्यांनी एक बँक काढली, आला अर्बन. आणि आपल्या सगळ्यात मोठं जर सहकारामध्ये सगळ्यात जास्त पतसंस्था जर कुठे असतील तर ते आपल्या जुन्नर आंबेगावमध्ये आहेत. आणि ह्या परिस्थितीचा विचार केला तर शेतकऱ्यांना उभं करायचं काम या सर्व पतसंस्थांनी केलं. नाही तर पूर्वी सावकारकीचा 5 गळ्याला आवडलेला असायचा. मुळात ह्या एवढ्या मोठ्या राजकारणामध्ये, देशाच्या निवडणुकीमध्ये हा वैयक्तिक भरवण्याचा विषय एकतर काढायलाच नव्हता पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कारण काय आहे, तिथे सर्वसामान्य गरिबाचा, गोरगरिबाचा, कष्टकऱ्याचा, शेतकऱ्यांचा तिथं पैसा आहे ठेवी भरून. आणि त्यांच्यासुद्धा एक बऱ्यापैकी काही बऱ्याचशा शाखा आहेत. मला माहीत नाही किती शाखा आहे, पण एक 16-18-20 शाखा असतील त्यांच्यासुद्धा, कमी नसतील. तर मला असं म्हणायचं की इथे ह्या राजकारणाच्या पटलावर हा विषय भरवण्यात यायलाच नव्हता पाहिजे. कारण जर कुणाच्या नावावर जरी पैसे कोणी जरी दिले आणि घेतले, किती अंडरस्टँडिंग असली, तर कुठलंही कर्ज हे मॉर्गेज प्रॉपर्टी दिल्याशिवाय कुणालाही वाटता येत नाही. कारण आता सहकार खात्याचे कायदे, 89ची चौकशी, विशेषत्वाने रिझर्व्ह बँकेचे आलेले सगळे नियम हे अतिशय कडक झालेले, मायक्रो पद्धतीने सहकारामध्ये आता काम चालू झालेले. असं काही होत नाही असं मला माहीत आहे. आणि असं आहे की आता पतसंस्थेला एक मर्यादा आहे. एका माणसाला समजा आपण 80 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि समजा प्रॉपर्टी माझ्याकडे समजा 20 कोटीची आणि मला 10 कोटी ते घ्यायचे आहेत, तर मग समजा 10 लोकांच्या नावावर समजा आपण प्रॉपर्टीचा मॉर्गेज 20 कोटीचं झाला आणि त्याला समजा 8 ते 10 कोटी आपल्याला त्यांच्यावर डिवाइड करून समजा पैसे देता आले, तर हा देणाऱ्या घेणाऱ्याचा अंडरस्टँडिंगचा भाग आहे. पण प्रॉपर्टी ही मॉर्गेज ठेवूनच पैसे दिले जातात. शिपायाला पगार असतो कमी, तुम्ही कर्ज देता तर 55 लाख रुपये. लोकांनी समजायचं काय,
सभासदांच्या विश्वासार्हतेला तडा जात नाही का? बघा, पगारावर आणि इन्कम सोर्सवर कधीही कर्जाचं वाटप होत नाही. जे वाटप होतं, तुमची पत काय आहे, तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय आहे. जर तर नाही चालत सहकारामध्ये, पैसे रेग्युलर याचा बॉन्ड केला जातो. कोण कुणाकडून पैसे घेत आहेत, कुणाला वाटतंय, त्याच्याशी काही त्या संस्थेला देणं घेणं नसतं. पैसा दिलेल्या माणसाची प्रॉपर्टी प्राईम लोकेशनची आहे का, त्याचं व्हॅल्यू करेक्ट झालं आहे का, आणि त्याचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याच्या 60% प्रॉपर्टीच्या 60%, समजा 100 रुपयाची वस्तू जर आपण मॉर्गेज घेतली तर 60 रुपये त्याला आपण देऊ शकतो, असा नियम आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये समजा त्यांनी जर पैसे वाटले असतील तर उद्या समजा तुमचं असं म्हणजे जर त्यांनी पैसे नाही भरले तर व्हॅल्युएबल प्रॉपर्टीचा वसुलीचा नियम असा आहे की लगेच त्याला 101 नोटीस जाते आणि ते तारण कर्ज असल्यामुळे ते पैसे जाऊ शकतात. प्रश्न असा आहे, एवढ्या शेतकऱ्यांचं काय इन्कम आपण घेतो, सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी आपण गहाण ठेवतो, त्यांना फिक्स इन्कम कुठं आहे, 0 फिक्स इन्कम आहे. तो तोट्यात जातो, पण तर त्याचे हप्ते दर मार्च एंडला क्लिअर करतो. सहकाराच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, ज्या लोकांनी सहकार चालवतात त्या सहकार चालवणाऱ्या माणसाने याच्यावर बोलणं उशीर राहील. कारण तो भैरवनाथचा जो सभासद आहे, तो जुन्नर, आंबेगाव, खेड, मंचर, भोसरी या शिरूर लोकसभेमध्ये जेवढ्या काही ब्रांचेस आहेत त्या लोकांच्या मनामध्ये जर अशी भावना केली, राजकारण तुमचं उद्याच्या मतदान झालं संपून जाईल. 2-3 दिवस बाकी आहेत. पण तुम्ही भीती का तयार करताय? तुम्ही सभासदांना अशा पद्धतीने सांगून ज्या गोष्टीचा पुरावा नाही. सहकाराच्या बाबतीमध्ये राजकारण 2 दिवसाचं आहे, पण उद्या कोण जबाबदार? म्हणजे एवढ्या मोठ्या पतसंस्थेला तुम्ही जर राजकारणामध्ये ओढलं तर हे नुकसान सहकार खात्याचं होतं, सभासदांचं होतं, त्या संस्थेचं होतं. आणि ज्या मंडळींनी संस्था काढल्यात आणि चालवल्यात त्या अनुभवी माणसाने जर याच्यावर बोललं तर मला असं वाटतं बरं होईल. आता संस्था तर मी पण एक मोठी चालवतो, सगळी लोक चालवतात, पण मला असं वाटतं भीतीदायक वातावरण राजकारणामध्ये करायचं काही कारण नाही. राजकारणाच्या नावाखाली या मोठ्या संस्थेला वेठी धरण्यामध्ये काही पॉईंट नाही. आता त्यांचा आरोप असा पण मी ऐकला आहे त्यांच्या बोलण्यामधून की हे सगळे पैसे याच्यासाठी त्यांनी इतर लोकांचे नाव काढले का ते निवडणुकीला वापरायचे. बघा, आमची प्रॅक्टिस अशी सांगते इतक्या वर्षाची, तो माणूस प्रॉपर्टी कोणती देतोय तो भरणार, याला 2 जामीनदार आम्ही घेतो. म्हणजे 2 ज्यांच्या प्रॉपर्ट्या चांगल्या आणि एक सरकारी नोकरदार पण आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो जामीनदार म्हणून. आणि ह्या सगळ्या जर समजा त्यांच्या ज्या सगळ्या त्यांचे जे नियमावली आहे त्याच्यामध्ये, आणि याचा ऑडिट होतं ना, ऑडिट होतं आहे, सगळ्या केसेसचे ऑडिट होतं. असं एकही केस नाही का ज्याची ऑडिट होत नाही, दरवर्षी ऑडिट असते. मग अशामध्ये ज्या वेळेला या सगळ्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये त्यांना पण इतक्या वर्षाचा अनुभव आहे, सहकाराचा व्यवसायाचा अनुभव आहे. त्यामुळे जो माणूस शून्यातून वर आलाय ते कुठलंही चुकीचं काम करतील. इतक्या वर्ष आमच्यावर पक्ष चालवलाय, सगळ्या लोकांचं कमी जास्त सुखदुःख पाहिलं. लोकसभेच्या निवडणुकीला पतसंस्थेचा विषय काढणं मला वाटतं ते चूक आहे. माझं मत असं आहे, निवडणूक होऊन जाईल साहेब, अरे पण ते सभासदांना तुम्ही का त्रास करून देताय? त्या संस्था चालवायची नाही चालवायची, ती आपल्या शेतकऱ्यांची संस्था आहे, लोकांची संस्था आहे, तिथं ठेवीदार आहे, तिथं कर्जदार आहे. तर मला वाटतं हा विषय सोडून विषय त्यांनी राजकारणात आणलेले असं माझं तरी मत आहे. आणि मेहरबानी करून कुठल्याही राज्यकर्त्यांनी ज्या आपल्या संलग्न असलेल्या लोकांच्या उपजीविकेच्या किंवा लोकांच्या अडीअडचणीला उभ्या राहिलेल्या संस्थेवर अशा पद्धतीचं कोणी बोट ठेवू नये. मला सांगा, DDRने असं काही पत्र पाठवले का त्यांच्यावर? DDRचं पत्र आहे का DDR की आम्ही तुम्हाला ह्या 11 प्रकरणात दोषी ठरवलंय? असं काय आहे का? असं काय असं नाही. मग नुसत्या बातम्या नुसत्या गोळा करायच्या, कुणाच्या तरी ऐकायचं. आता आरोप दोषारोपमध्ये एखादी गोष्ट आपण फ्लोटमध्ये बोलून गेलो, मग शिवाजी आढराव पाटलांना डॅमेज करून मायलेज आपल्याला मिळेल का? तर मला असं वाटतं हे झालं तुमचं म्हणणं एका दिवसासाठी, परंतु मग सभासदांचं काय, त्या नावाच्या संस्थेच्या असलेल्या त्यांचं मार्केटमध्ये जे स्थान आहे ते स्थान, ती संस्था भैरवनाथ काही शिवाजी आढराव पाटलांच्या मालकीने नाही, काढले संस्थापक अध्यक्ष ते आहेत, परंतु ते सभासदांची संस्था आहे. ते शेअर भरतात, ते कर्जदार होतात, ते ठेवीदार होतात. त्यामुळे माझ्या मेहरबानी करून हा जो विषय जो मांडला आहे तो सहकाराच्या दृष्टीने अतिशय घातक विषय मांडलेला आहे.
आणि अशा पद्धतीने विषय मांडणं म्हणजे आपण आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. इथल्या शेतकऱ्यांना भयभीत केल्यासारखं आहे. इथल्या सभासदांना कर्जाला भयभीत केल्यासारखं आहे. अशा पद्धतीचा कुठलाही खालच्या स्तराचा आरोप होऊ नये असं माझं मत आहे. कारण मला सुद्धा पतसंस्थेचा गाढा अभ्यास आहे. मी 35 वर्ष त्या पतसंस्थेवर आमच्या वडिलांबरोबर काम केले. आता 10 वर्ष तर आम्ही स्वतंत्र काम करतो, त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी दुसरा एक गंभीर आरोप केला होता म्हणजे अगोदर की शिवाजी आढळराव खासदार असताना संसदेमध्ये संरक्षणाचे काही मुद्दे प्रश्न तिथं मांडून स्वतःच्या कंपनीसाठी लाभ घेण्याचा प्रयत्न केला. बघा, विषय असा आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठं आहे देशाचं. सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये चायना आणि आपण ही फार मोठी राष्ट्र आहेत. आणि आपल्याकडं आपला जो काही संरक्षण खातं आहे त्या संरक्षण खात्याचे जवळजवळ 43-43 वेगवेगळे कंपार्टमेंट आहे. यांचं काम काय? यांचं काम फक्त कॉम्प्युटर पुरतं मर्यादित आहे. संगणक संरक्षण खात्याचे जे स्पेअर पार्ट आणि आहेत त्यांनी कुठले कुठले विषयावर बोलले आहेत. संरक्षणावर बोलले ना. मी पण देशाचा उद्या जर सभासद, मी जर समजा उद्या खासदार झालो तर देशाला समजा तिथं सैन्य बलाचा लोक जो उभा आहे त्याचं ते चिलखतीवर मागच्या वेळेला बघा आवाज उठला सर्वांनी की त्याला ते बुलेट प्रूफ जे जॅकेट आहे तर ते योग्य आलं पाहिजे. त्याची स्ट्रेंथ कशी आहे. असे एक ना अनेक रणगाड्यापासून विमान खरेदीपासून तर तुम्हाला सांगतो मोठमोठे ते जे मिसाईल्सपासून अशा या सगळ्या शस्त्रांच्या आणि सगळ्या असलेल्या संरक्षणाच्या बाबतीतले जेवढे काही त्या इन्फ्रास्ट्रक्चर निगडीत विषय आहे तिथं एक अभ्यासू खासदार म्हणून ज्या माणसाला त्या ठिकाणी आपल्याला समजा चर्चेत सहभाग घ्यायचा आहे त्याच्यावर प्रश्न विचारणं गैर नाही. पण त्याच्यामधले प्रश्न विचारले किती आणि त्यातला ह्या संगणकाचा पाठ होता का नव्हता याची शहानिशा. आणि त्या चर्चेमध्ये मी सुद्धा ते नंतर आता जे त्यांच्याकडे मी आता रेकॉर्डली पाहिलं त्याच्यामध्ये अनेक खासदारांनी इन्व्हॉल्वमेंट केल्या होत्या. कारण एक विषयाला कमीत कमी 30 ते 35 खासदार बोललेत. अख्ख्या संपूर्ण खासदार सुप्रिया सुळे पण बोलले होते. हा, सुप्रियाताई अशी संदर्भिक कंपनी नाही. सुप्रियाताई बोलल्यात. विषय म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांनी सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. खूप चांगली माणसं बोललीत. देशाच्या संरक्षणाचा आणि सामुग्रीचा विषय आल्यानंतर यांचा विषय कुठला निगडीत आहे. यांचा फक्त संगणकाचा स्पेअर पार्ट बनवतात. हे संगणक म्हणजे कॉम्प्युटर, लक्षात आलं तुम्हाला. आणि कॉम्प्युटरला मर्यादा आहेत. कॉम्प्युटर काय मोठा विषय नाही आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी जो विषय मांडला आणि तो विषय जो आज समाजाच्या संपूर्ण शिरूर लोकसभेपर्यंत जो पुढे आला तर मला असं वाटतं की बघा उगाच एवढ्या खाली काळिंबा येईल देशाच्या बाबतीतल्या चर्चा. कधी काही सभागृहातला ज्या गोपनीय गोष्टी असतात किंवा ज्या सभागृहातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याला आपण ना मेरिटने पाहायला पाहिजे, गुणवत्तेने पाहायला पाहिजे. त्याची चेष्टा होऊ नये असं माझं ठाम मत आहे. हा चेष्टा केल्यासारखा विषय होईल. मला असं वाटतं तसं त्यांनी काय प्रश्न विचारले बघा. त्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर प्रश्नावर तिथं ते बोलले. आनंद आहे ना आम्हाला की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने बोललेत. आम्ही त्यांची कशाला त्याची चेष्टा करायची. मग तुम्ही ऐन टायमालाच का बोलले, शेवटच्या वर्षीच का बोलले, आधी का नाही बोलले असं नाही. कधीही बोलले पण तुम्ही बोललेत ना. माझं असं म्हणणे की राजकारणाचा स्तर आणि त्याचा पोत ज्या वेळेला घसरत जातो त्यावेळेला मग ते विषयांतर होतं. आरोप प्रत्यारोपाच्या फार मोठ्या पद्धतीच्या बाजू मांडल्या जातात आणि तथ्यहीन गोष्टी या सगळ्या त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा तथ्य नाही. त्यामुळे आता ठीक आहे हे उद्यापर्यंत बोलणार त्याला सगळे म्हणजे आजपर्यंत बोलून झाला. आता प्रचार संपला, उद्या मतदान झालं का त्याच्यानंतर ना अमोल कोल्हे या विषयावर चर्चेला बसणार ना कुठला संपूर्ण शिरूर लोकसभेचा एखादा विद्वान माणूस याच्यावर चर्चा करणार. सगळे म्हणणार आता निवडणूक संपली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, चर्चा झाल्या, बुमरँग झालं. मग काठावरचं मतदान फिरतंय का, आमच्या पाडत्यात काय येतंय का. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतोय. तर आता तुम्ही मला सगळा कालचा विषय जो आज त्यांचं जोरात भांडण चाललंय की एवढा मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि करकरीचा विषय यांनी मांडला. आज मला विशेष वाटतं कुठल्या स्तराला काय गोष्टी घेऊन चालल्यात. कधी आम्हाला सुद्धा शर्मेने खाली बघावं लागतं सर्वसामान्य जनतेला. मी सर्वसामान्य म्हणून बोलतो. म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक स्तरावर होऊन देशाच्या व्यवस्थेला हात घालवून भावनिक करून जर तुम्ही वेगळे विषय छेडणार असेल, मी प्रत्येकाच्या भागातले विषय पाहतोय तर मला असं वाटतं हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे. आणि आपली गुणवत्ता, आपलं सभागृह, त्याची मान मर्यादा ही आपण सर्वांनी सांभाळली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. त्यांनी अजून एक दुसरा प्रश्न आरोप केला की त्यांची जी भैरवनाथ पतसंस्था आहे तो विषय संपला. संरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलले की दोन्ही मुद्द्यांमध्ये काही तथ्य नाही. कदाचित असेल नसेल तर दोघांना माहिती.
त्यांनी दुसरं एक महत्त्वाचं सांगितलं की वन सुमारे 25 एकर जमीन वन खात्याची त्यांनी लाटली. बघा आता कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आम्ही सगळी मंडळी काहीच काम नव्हतं, आम्ही एकत्र खूप वेळ म्हणजे 24 तासातले 14 तास आम्ही एकत्र थांबायचं. म्हणजे वरची आम्हीची सगळी शिवसेनेची ते जे डॉक्युमेंट जे झाले ते काय आहे, मुळात भैरवनाथाचं तिथं मंदिर आहे वरती लांडेवाडीला डोंगराच्या कडेला. आणि भैरवनाथाचा तो ट्रस्ट केला ह्या सगळ्या लांडेवाडीच्या मंडळींनी मिळून. गावाचा ट्रस्ट येतो आणि पुढाकार त्याच्यामध्ये त्या गावाने घेतल्यानंतर आढराव पाटलांनी त्याच्यामध्ये फार जास्त लक्ष घातलं, कारण मोकळे होते. त्यांना असं वाटलं चला आपण, मग त्यांनी भैरवनाथाचं एक सुंदर मोठं मंदिर गावच्या आणि त्या सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून बांधलं. त्या ट्रस्टची तिथे जी जागा होती ना, ती जागा डेव्हलप करायचा निर्णय केला. आणि मग डेव्हलप करण्यासाठी मग त्यांनी तिथे छोटंसं एक मंदिर आहे परत आता पडलेलं होतं. ते कशाचं मंदिर मला ते आठवत नाही, मी गेलो होतो तिथे. तर असा विषय झाला का जे पडलेलं मंदिर आहे ते पण याच्यामध्ये आपण डेव्हलप करू. फॉरेस्टला फक्त खाली उतरायला जो फक्त एक पार्ट आहे जागा, तेवढीच मला असं वाटतं की पट्टी त्यांनी फॉरेस्टला देवाची आणि ह्या सार्वजनिक याचा पर्पज आम्ही मुलांच्या स्पोर्ट्ससाठी करतोय, तर आम्हाला तेवढं उतरायला एक जागा तुम्ही आम्हाला म्हणजे जायला यायला. जसं आपण आपले भरपूर लोक आंबेगवन बघा, चिलेवाडी बघा, रस्ता गाव जरी पुढे असेल तर रस्ता जायला फॉरेस्ट पण जातोय. तर एवढीच एक फर्म मधली फक्त जाण्यासाठी जे काय रस्त्याची ते म्हटले, त्याचे जर समजा उद्या सरकारने जर आम्हाला सांगितलं का तो रस्ता विकत घ्यायची तुमची अशी बाजू असेल तर त्याचा एक आपण ठराव सुद्धा पास करून पाठवू गावच्या वतीने, तो सगळं ठीक आहे, तो धोरणात्मक निर्णय. पण त्याच्या बाजूला लागून सगळं फॉरेस्ट आहे पुढे. यांनी उलट असं सांगितलं हे फॉरेस्टला डेव्हलप करत नाही, आमची ट्रस्ट ज्यावेळेला ही देखभाल करते मंदिराचा आणि आमच्या ग्राउंडचं, तर एक सामाजिक दृष्टीने विचार करून हे जे सगळं फॉरेस्ट आहे इथं काय झाडं लावली पाहिजेत, ती झाडं तुम्ही काही अर्धी आम्ही अर्ध्या, त्याची देखभाल सुद्धा आम्ही शासनाच्या वतीने आपण सगळी मंडळी करू. फॉरेस्टचा कुठलाही माणूस राजकीय माणसाच्या नादी लागून कुठलाही अधिकारी कुणाच्याही अंडरमध्ये जाऊन एकही चुकीची गोष्ट करणार नाही. कारण आम्ही सुद्धा खूप संघर्ष केला आहे. आमच्या वडगवाडांच्या पादरवाडीच्या इथं वरती कळंजाईचं मंदिर आहे. अहो आम्हाला पण नाकेनवाळे रस्ता मंजूर झालाय, पैसे आले, रस्त्याचं 90% काम राहिले, 10% फक्त बाजू राहिली. शेवटी आम्हाला त्याचे प्रस्ताव बनवून त्याला धोरणात्मक निर्णय करून आम्हाला ती बाजू मांडून मग आम्हाला शेवटच्या टप्प्यात जाता आलं. त्यामुळे मी तर विद्यमान आमदार होतो. माझं असं म्हणणं आहे की ह्या बाबतीमध्ये कुठलीही 25 एकर म्हणजे अख्खे शिवाजी आढराव पाटील जाऊ द्या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या किंवा या भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती असू द्या, कोणीही फॉरेस्टची 25 एकर नाही 25 गुंठे सुद्धा जागा घेऊ शकत नाही आणि कोणी देऊ शकत नाही. मग अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहे, एक उच्च शिक्षित आहे, त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे. मग अशा प्रकारचे आरोप लोकसभा निवडणुकीत दरम्यान करणं कितपत योग्य? मग निवडणूक गरम व्हायला पाहिजे मारायचं. दिशाभूल करणं म्हणजे राजकारण असतं. राजकारणाचा अर्थ काय दुसरा म्हणजे बुद्धिभेद करणे. सोपं भाषेत मराठी भाषेतला एक शब्द बुद्धिभेद करणे म्हणजे राजकारण. लक्षणं कशाची म्हणजे मतदारांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांची दिशा बदलवायची का काय, त्याचा अर्थ काय नेमका घ्यायचा? नाही बघा मागच्या वेळची इलेक्शन अशी होती साहेब, मी कोल्हे साहेबांना मी नेहमी सांगितलेलं आहे, कोल्हे साहेबांचा बद्दल आयुष्यातला एकच ड्रॉबॅक आहे का निवडून गेला तर ते 5 वर्ष कधीच जनतेमध्ये आलेले नाहीत. हे त्यांना मान्य, त्यांनी ते कबूल केलं होतं त्यावेळेला. पहिल्याच त्यांच्या त्या पहिल्या बोलण्यामध्ये ते आलं की मी थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता. त्यांनी प्रत्येक असलेल्या विधानसभेमध्ये एक ऑफिस उघडलं होतं. वार धरून द्यायचा माहिती तारीखच वार पण नाही, म्हणजे दर आठवडे यायची गरज नाही. आम्ही तर नेहमीच बसतो, आमचा विषय वेगळा आहे. आम्ही तर सर्वस्व मानलंय राजकारणात समाजकारणात, ते आमची जबाबदारी म्हणून की आम्ही वाहून घेतले म्हणून. पण त्यांना खरोखर एका बाजूला कसं आहे ते सुद्धा संघर्षातून वर आलेले आहेत. आता संघर्षातून शिवाजी आढराव पाटील पण डोकं हमाली केलेली आहे. फळाची टोपली घेऊन त्यांनी घाटकोपरला जा, विठीला जा, लालबागला जा, दादरला जा आणि ते आवाज येतात ना, देवगड आंबा घ्या, आवाज मोठा आवाज, देवगड आंबा घ्या का मग लोक याच्या कसं दिला मग ते आंबे विकायचे. म्हणजे अशा पद्धतीने भाजी आणि फळांचा व्यापार डोक्यावर पाठी घेऊन मुंबईमध्ये एक मराठी माणसाने केला. तिथून ते सर्व करत एक कंपनीमध्ये त्यांना त्या ठिकाणी शिपाईचं काम मिळलं. ते कंपनीतले काम शिपाई असं ते इतके हुशार होते का ते शिपाई म्हणून खुर्चीवर नाही बसले, टॅबलवर नाही बसले, तर त्या कंपनीत सारखे वारंवार जाऊन कसे काय स्पेअर पार्ट बनवतात, कशी कामं होतात काय, त्याचा त्यांनी पुरेपूर अभ्यास करून घेतला. आणि महत्त्वाकांक्षा त्याची एकदम प्रबळ होती. एक मराठी माणसाची समजा इच्छा प्रबळ असणं आणि त्या शून्यातून
विश्वनिर्मिती करणं, त्यांनी तिथून अमेरिकेला काय जाणं, लॅस वॅगनला जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन स्वतःचा बिझनेस तिथं चालू करणं, कर्ज काढणं, त्याचा कर्जातून व्यवसाय चालू करणं, तो इस्टॅब्लिश करणं, तो वाढवणं आणि तिथून तिथे एक स्वतःचा एक बंगला घेणं आणि तिथून संपूर्ण नाव उद्योजकतेचं मोठं केलं तर तिथली सेकंड प्राइस त्यांनी मुंबईला करणं, कारण तिथून वितरण केलं पाहिजे. आणि डायनॉलॉग नावाने त्यांनी कंपनी काढली. जवळजवळ त्या डायनॉलॉग कंपनीमध्ये 600 लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. आपल्या भागातली लोक आहे बरेचशी, काही घाटकोपर, काही पवई, काही इकडे आंबेगाव, जुन्नर, शिरूर, ही सगळी लोक. त्यांचा हेतू काय आहे की कंपनी केली तर कंपनी म्हणजे असं आहे की या कंपनीमध्ये आपल्या लोकांना रोजगार द्यायचं, काम द्यायचं. त्याने ते केलं. तिथून त्यांना असं वाटलं की मी आता स्वयंपूर्ण झालो, माझं नाव झालं, माझ्या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये मी मराठी माणसाचं जे वरचं क्रमांक आहे त्याच्यामध्ये मी टॉपर आलो. मग काय केलं पाहिजे, ज्या गरिबीतून मी वर गेलो, भले अमेरिकेला गेलो, पण पुन्हा एकदा मला यायचं आहे गावी, माझ्या मतदारसंघात मला माझ्या आंबेगावमध्ये काम करायचं आहे. दिलीप वळसे पाटलावर त्यांची मैत्री होती. दोघांनी काम चालू केलं. भीमाशंकरचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. त्यांनी बघा शाळा ते पैसाच कमवायचा असता तर जे कॉलेज आणि शाळा आहेत त्यांनी खूप बारकाईने विचार करून, म्हणजे त्याला मायक्रो प्लॅनिंग आणि मी असं होतं की दूरदृष्टीच आहे ती. कोणी धाडस केलं नसतं लांडेवाडीला शाळा काढायची, इंग्लिश मिडियमची शाळा लांडेवाडीला. पण त्यांनी माझ्या आंबेगावच्या तालुक्यातल्या ग्रामीण लोकांना, केवळ आंबेगाव नाही, खेडची मुलं, शिरूरची मुलं, जुन्नरची मुलं, हा ग्राफिक जर तुम्ही पाहिला, 4 तालुक्याची मुलं शिवाजीदादा आढळराव पाटलांनी संघर्षातून ती लांडेवाडी, लोकांनी विरोध केला. लोक म्हटले साहेब हे लांडेवाडी चालणार नाही म्हटले, माझ्या मूळ गावी ग्रामीणमध्ये जिथं मी आहे तसा इथं मी करणार. आणि मग तिथे त्यांनी सगळ्या उद्योजक मित्रांची मदत केली, काही CSR फंड मागवले. चूक काय केली, आणि त्यावेळेला खासदार पण नव्हते जेव्हा त्यांनी पहिले इंग्लिश मिडियम बांधले त्यावेळेला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवात केली. तिथे नंतर मग स्विमिंग पूल चालू केलं, कॉलेजेस चालू केले, MBA कॉलेजेस चालू केले, नाट्यगृह बांधलं, मुलींच्या क्रिकेटचं स्टेडियम बांधलं. दूरदृष्टी आहे ना. आणि मग हे सगळं करत असताना ते 1, 2, 3 15 वर्ष खासदार झाले. आणि 15 वर्ष त्यांना खासदार केला. कोणीही पराभव करताना शरद पवार गटाला इथे अक्षरशः दमछाक झाली. आणि मग ऐन वेळेला सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे, डॉक्टरची अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये त्यांची जी महाराष्ट्रावरची प्रतिमा गेली ती इतकी अभिनयाची सुंदर प्रतिमा होती. आजही त्यांना एकदम उत्कृष्ट कलाकार, दुमत नाही. पण त्यांना खासदारकी दिली हा शरद पवारांचा डावपेचाचा एक भाग होता. ते म्हणले चला हा कुठलाही मोठा नेता कुठल्याच नेत्याकडून जर पराभव होत नसेल तर मग अभिनेता केव्हाही त्यांना लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न. हो, मग ते लोकप्रियता आल्यामुळं ऑटोमॅटिक महिला आणि तरुण यांचा इतका प्रभाव राहिला. आणि त्या प्रभावामध्ये 100% ही इलेक्शन त्यावेळेला डॉक्टर अमोलजी कोल्हे निवडून गेले. तर मला असं सांगायचं या सगळ्या बाबतीमध्ये, एक इलेक्शन ते जिंकून गेले. ही इलेक्शन याच्यासाठी जिंकली की सर्वसामान्य माणसांनी मतदान यासाठी केलं होतं त्यांना की बाबा हे आमचे तरुण खासदार आहेत आणि मग हे कामाचा आणि आम्हाला भेटीचा, काम एका बाजूला आणि भेट एका बाजूला. पण ते सगळ्या दोन्ही गोष्टी विसंगत राहिल्यामुळे त्यांना थोडासा सेटबॅक बसला नाही, अशाला भाग नाही. इलेक्शन फाईटमध्ये होती मान्य आहे मला, पण ही इलेक्शन आता तुम्हाला मी सांगतो 100% आज हे जे आरोप प्रतिरोप चाललेले एकमेकांमध्ये ते म्हणजे तथ्यहीन आहेत. आणि आता उद्या मतदानाला सगळे लोक बाहेर पडणार आहेत. प्रयत्न तर सगळ्यांचे करून झालेत, आपापल्या टीम प्रत्येक पक्षाने काम केलं. प्रश्न असा आहे, आज वार शुक्रवार, हो तुम्ही उत्तूरला शरद पवारांची सभा झाली, त्याच्यानंतर अजित पवारांची सभा झाली. अजित पवारांच्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मान्य. या प्रचंड गर्दीचा मतांमध्ये कन्वर्ट होईल का? आणि तुम्ही विद्यमान आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके जे एक जीवाने काम करतात याचा फायदा कितपत होईल? बघा, आम्ही सगळी मंडळी अनेक वर्ष जनमानसांमध्ये अनेक स्तरावर काम करतो. हे सकाळ सुरुवात जर विचारली आमची तर सकाळी 6ला उठायचं, 7ला पहिल्यांदा दशकाचे 4-5 नद्यावरचे घाट बघून यायचं. तो स्पेल 10 वाजता संपला आणि शेवटच्या दशकेमध्ये मांडी घालून त्यांच्यावर डाळ भात शाक बुंदी खायची. म्हणजे आमचा नाश्ता जेवण एकाच वेळेला होतं. तिथून पुढे निघायचं. कुणाचे गंध आहेत सकाळच्या वेळेला ते गंध करायचे, कुणाचे साखरपुडा टिळे आहेत ते करायचे. त्याच्यात कुणाची मैत कळाली त्या दिवसामध्ये तर मैतीला जायचं. त्याच्यानंतर समजा कुणाचे लाईटीच्या बाबतीतल्या अडचणी आल्या, कुणाच्या काही वेगळ्या अडचणी, कुणाचे समजा दिवसभरामध्ये हॉस्पिटलची बिलं ते कमी करायची वेळ आली. असं हे रोजचं दैनंदिन आहे. आणि सगळ्यांच्या मग यात्रा करायच्या, लग्न करायची, कोणा आजारी पडले, कोणाचा अपघात झालाय,
कुठं त्याला भेट द्यायला जायची. अशा सगळ्या याच्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत आमचा जनतेतच वेळ जातो साहेब. त्यामुळे हे जे आम्ही काम करतो सगळी मंडळी, आता आशाताई बुचके 4 वेळा जिल्हा परिषद झाल्या. बेनके कुटुंबाला आज गेले नाही म्हटलं तर जवळजवळ 35 वर्षाचा 1985 पासून ते 1924 एवढा मोठा कार्यकर्त्याशी त्यांचा संबंध आहे, संवाद आहे. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी, आम्हाला पक्ष आदेश आले. सुरुवातीला थोडंसं चलबिचल होते, कारण आमच्यासाठी सोय नवीन होतं, आम्हाला हे चॅलेंज होतं. आमचे कार्यकर्ते म्हणतात साहेब आपण 20 वर्ष 25 वर्ष धनुष्यबाणाचं बटन दाबलो आणि आज आपण घड्याळाचं बटन कसं दाबायचं, आम्हाला हे काय पटत नाही. आम्ही काय सांगायचं, घड्याळाला मतदान द्या, घड्याळाला मतदान द्या. मी त्यांना असं म्हटलं, मग मी मार्ग काढला त्यांना हसून सगळ्यांना म्हटलं तिकडे या, तुम्हाला धनुष्यबाणाला मत मागायची सवय ना, तुम्ही फक्त आता असं म्हणा की शिवाजी आढळराव पाटलांना मतदान द्या. म्हणजे त्याच्यातून काय होतं, तुम्हाला घड्याळ नाही म्हणायचंय तर शिवाजी आढळराव पाटलांना मतदान द्या. लोक हुशार आहेत, किंवा 1 नंबरच्या बटन तुम्ही दाबा. शेवटी हेतू तोच आहे, साध्य तेच आहे. मग असं करून 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 मी माझे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्याशी मी संवाद केला. कारण काय झालंय, या सगळ्या धावपळीमध्ये सुद्धा सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला कमीत कमी 5 ते 6 वेळा फोन केले आणि मला भेटीला त्यांनी 2दा मुंबईला बोलवलं. ते म्हणजे शरद काही जरी झालं तर आपण आपली प्रामाणिकता आपल्या सिद्ध व्हायला पाहिजे. आपल्यावर बैमानगिरीचा किंवा आपण चुकीचं वागलो याचा ठपका आपल्यावर येता कामा नये. तसं चंद्रकांत दादा, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेबांनी सन्माननीय आशाताईंना, संतोष नानांना या त्यांच्या भाजपच्या टीमला बोलून घेतलं होतं. त्यांची चर्चा झाली. काही त्यांच्यामध्ये समजा मागचे पुढचे समज गैरसमज या सगळ्या गोष्टी त्याच्या चर्चा करून त्या मिटवण्यात आल्या आणि त्याच्यावर त्या रन झाल्या. दिलीप मोहिते आधी तिकडून खेळमधून नाराजी व्यक्त करत होते, मी राजकीय संन्यास घेईल. पण ते सुद्धा नंतर अजितदादांच्या इथं कसं असं शेवटी कुठलाही नेता आपलं राजकीय जे वलय आहे ते जनतेसमोर घेऊन जातो तर त्याला कुठं ना कुठे संरक्षण आणि कुठं ना कुठे एखादा शब्द पाहिजे असतो. मग असे सगळे डायलॉग सगळ्यांचे झाले आणि मग सगळी यंत्रणा आमची जुळली. मग त्याच्यामध्ये आता प्रमुख आता या याच्यामध्ये सगळी ही लिडिंग जे करतायत ते अतुलजी बेनके करतायत. त्याची मान्यता आम्ही अशी दिली. शेवटी आज खासदारकीचे तिकीट या तिघांमध्ये ज्या वेळेला चर्चा झाली आणि याचं पॉलिसी मॅटर म्हणजे धोरणात्मक निर्णय झाला की इथली जागा ऑलरेडी राष्ट्रमध्ये निघली होती. अमोल कोल्हे साहेब इकडे यायचे, ते आधी सुरुवातीला त्याची चर्चा करून काहीतरी त्यांचे डायलॉग झाले पण ते काही जुळलं नाही. मग कोल्हे साहेब राहिले शरद पवार साहेबांकडे आणि मग ह्या जागेवर मग शिवाजी आढळराव पाटील पराभव झाल्यानंतर सुद्धा 5 वर्षे फिरत राहिले, जनता दरबार घेत राहिले. लोकांचा टीपीचा फोन उचल, याचा फोन उचल, त्याचा फोन उचल, कामं कर, पोलीस स्टेशनला फोन कर, महसूलला फोन कर, तहसीलदारला फोन कर, सर्कलला फोन कर, कलेक्टरला फोन कर, एसपीला फोन कर. मग या सगळ्या यंत्रणेमध्ये लोकांना काय वाटलं, ते पहिल्यासारखे इझी उपलब्ध राहिले. पराभव जरी झाला तर ते काही शांत राहिले नाहीत. तुम्हाला मी सांगतो, आणायला एकदा 3-4 वर्षापूर्वी आम्ही दोघे वरती गेलो, सगळ्या त्या शिंदेवाडीचे पत्रे उडून गेले होते, कौले उडून गेले होते. शिवाजी आढळराव पाटील निघताच घरातून 1 लाख रुपये घेऊन निघले होते कॅश आणि माझ्याकडे काय 5-50 हजार होते. म्हणून दादा आता ही 8 घरं आहे. मग त्यांनी आम्ही ते असं डिवाइड केलं आणि आमच्या दोघांनी मिळून 30,000 रुपये प्रत्येक 8 घरांना. त्याच्यात बाकी तुम्हाला काय वरतून टाकायचे टाका, पण आमच्याकडून हे 2.5 लाख रुपये आमच्या दोघांकडून मिळून हे तुम्हाला 8 घरांना पैसे वाटून तुम्ही घ्या आणि पत्रे बसवा. बघा, शासन पंचनामा करेल, कधी मदत येईल आणि किती देईल, 2,000 देईल का 5,000, शासकीय रक्कम छोट्या असतात. पण यांना उभं करण्याचं काम मात्र शिवाजी आढळराव पाटलांचं गेलं. आज तुम्ही गेले कुठल्या भागात ज्याच्या ठिकाणी मदत गेल्या तर शिवाजी आढळराव पाटलांना लोक कामाच्या रूपाने पाहतात. तीच परिस्थिती तुमच्या भिवड्याला झाली साहेब. एवढ्याला आम्ही गेलो, तुम्ही होते, चिखलातून गेलो आपण. ते घर अक्षरशः उडालं पावसातून, ते सगळे बेघर झालं होतं. तिथं सुद्धा त्यांनी खिशात हात घालून 1 लाख रुपये लगेच रोख दिले. तिकडे वळसुबाईला गेले, आमचा दत्ता गावारी काम करत होता, ते म्हटले याला फंड देणार नाही, हा तुमचा प्रायव्हेट ट्रस्ट आहे. घर जळीत झालं. हा, ते म्हटले मग हे तुमच्या वळसुबाईला. मग त्या वळसुबाईला म्हटले आमची श्रद्धा आहे, माझ्या मिसेसला सुद्धा देवीची फार ते नवरात्रामध्ये हे करते, भावना आहे आमच्या कुटुंबाची. एक काम करा, माझ्याकडून 1 लाख रुपयाची देणगी घे. हे काय असं साहेब, थोडं मी सांगू का, शिवाजी आढळराव पाटलांची कामाची पद्धत ही वेगळी आहे आणि कोल्हे साहेबांच्या कामाची पद्धत ही वेगळी आहे. आणि ही मागची जी इलेक्शन झाली हे फ्लूटमध्ये झालेली आहे. आताचे इलेक्शन या जमिनीवर चालल्या दोन्ही पण. त्यामुळं काय झालं, ह्या इलेक्शनकडं सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये ज्या काही समजा आता दोन्ही बाजूंच्या ताकद लागलेल्या आहेत, एका बाजूला शरदचंद्रजी पवार असतील, उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, दुसऱ्या बाजूला इकडे हे एकनाथजी शिंदे साहेब भाजप आहे, शिवसेना आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी आहे. आता याच्या ज्या कार्यकर्त्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, समजा त्यांची टीम 2nd नंबरची किती काम करते
त्यांना अनुभव किती, ते किती निष्ठेय करतात त्यांचे कार्यकर्ते. जसं आता मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि नेता पण मीच आणि कार्यकर्ता पण मीच. मी फक्त त्या गावात गेलो पिंपरी पॅटर्नला, हे जयसिंग कोटेला फोन करणार, करण कोटेला फोन करणार, रामदास बेटेला फोन करणार, अरे आज ती दशक्रिया चला मी येतो तुम्ही ते थांबा आपण जाऊया, अक्षयला फोन करणार. मग आम्ही तिथे जातो, मग ते कार्यकर्ते आणि मी लोकांसमोर जातो. ही यंत्रणा ही झाली कामाची आमची. सेम लोक त्याच्यामुळे पॅरलरपणे त्यावेळेला कंपेअर करतात आता उद्याच्या मतदानाला. मग साहेबांची जी यंत्रणा आहे ही आज उतरली का, त्यांच्या पाठीमागे जे आज फिरतात ते हे दिसले का इथून मागच्या काळामध्ये, हे होते का, कदाचित असेल सुद्धा. म्हणजे जर आमच्यापेक्षा जर त्यांचं जर समजा समाजामध्ये जाणं येणं जास्त असेल तर मग त्यांच्या पारड्यामध्ये मतदान जास्त होईल. पण जर समजा त्यांच्यापेक्षाही जर आमचं जर समजा, आता बघा मला एक अनुभव सांगतो. त्या दिवशी आमच्या असं ठरलं की आशाताईंच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाज द्यायचा आणि गाड्या बोलवायच्या. शरद सोनवणेंनी शिवसेनेला आवाज द्यायचा, शिवसेनेच्या गाड्या बोलवायच्या आणि राष्ट्रवादी बोलवायच्या. तुम्हाला सांगू ना 20,000 लोक आले. म्हणजे आतापर्यंत ओतूरमध्ये इथून मागे एवढी मोठी सभा झालेली असं तिथल्या जुन्या 80, 85, 90 वर्षांच्या लोकांचं म्हणणं आहे. ते म्हणले सभा झाल्या इथून मागं, पवार साहेबांच्या पण झाल्या पूर्वी त्यांच्या तरुण वयामध्ये, पण त्या कधी 10,000च्या वरती झाल्या नाही. पण ह्या 20,000 पेक्षा अधिकची लोक तिथे आले कारण ती यंत्रणा आमची जुळली, आमचा प्लॅटफॉर्म जुळला आणि आम्ही अतिशय मोकळ्या मराठी. कसं आहे, आम्हाला पक्षाला वारंवार त्या लोकांचं लक्ष राहिलेलं आहे कारण त्यांनी शेवटी काहीतरी त्यांचा विचार आहे डोक्यामध्ये की आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला देशाचं जे काही समजा भवितव्य आहे, ज्या देशाला आधी सगळे मोठे मोठे जे काही बलाढ्य देश आहेत ते भारताला केविलवाणी पद्धतीने पाहायचे. मी पण प्रवास केला साहेब, मी अनेक देश पाहिलेले आहेत. केविलवाणा मला सांगा, अब्दुल कलाम साहेब सारख्या माणसाला सुरक्षा अमेरिकेच्या सुरक्षा दलाने बाजूला घेऊन ते राष्ट्रपती आहे हे माहीत असून सुद्धा भारत हा लोकसंख्येने मोठा आहे. ठीक आहे, आमचे पैशाची परिस्थिती नसेल फार देशाच्या जगासमोर, पण त्यांचे सॉक्स उतरवायचे, शूज उतरवायचे, बेल्ट उतरवायचा, त्यांचं कोट उतरवायचा आणि मग त्याची धडाधडती घ्यायची. साहेब 140 कोटीचा अपमान जनतेचा. मग ह्या 140 कोटी जनतेचा अपमान ही चर्चा अख्ख्या जगभरामध्ये असू झालं. अमेरिकेने भारताचं जगभरामध्ये असू केलं, 140 कोटी जनतेला मान खाली करायला लागली, ही वस्तुस्थिती. त्यावेळेला फार मोठ्या पद्धतीने टीव्हीला पेपरला सगळं अशा पद्धतीचं चर्चा झाल्या. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं. पण ते राष्ट्रपती होते अब्दुल कलाम साहेब, खूप संयमी आणि देव माणूस. आयुष्यामध्ये 1 रुपयाची माया प्रॉपर्टी मागे राहिले नाही बिचाराचे. जी होती ते म्हटले जे उच्च शिक्षण मुळे त्यांना वाटून टाका. तुम्हाला गंमत सांगतो, पण बघा नियती कुणाला माफ करत नाही. बघा असं झालं, ज्या अमेरिकेने एवढा मोठा किंवा अनेक मोठ्या ताकदीच्या राष्ट्राने, ब्रिटन आपल्याकडे वाईट बघायचं, पॅरिस आपल्याकडे वाईट बघायचं, फ्रान्स आपल्याकडे वाईट बघायचं, कारण ह्या लोकांना थोडंसं त्यांचं म्हणजे त्यांना त्यांच्या त्या मस्ती, म्हणजे त्यांना त्यांच्या पैशाची मस्ती, त्यांना त्यांचा गर्व, मग अशा बरं त्यांचा डॉलरची किंमत मोठी, त्यांच्या पैशाची किंमत मोठी, ते आपल्याला केविलवाणी अवस्थेत पाहिजे. पण साहेब गंमत सांगतो, परमेश्वर काय लांब नाही, नियत काय लांब नाही. ह्या बघा ही आढळराव आणि कोल्हे साहेबांची निवडणूक आम्ही मान्य करत नाही. ही निवडणूक मी देशाची काले पाहिली, आज आणि उद्या देशाची निवडणूक पाहतो. तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे, ज्या वेळेला हे मोदी साहेब 2014 ते 2024 ज्या वेळेला हे झाले, तुम्हाला दोन उत्तम उदाहरण देतो आणि ते तुम्ही चेक करा. अख्ख्या भारतातल्या तमाम 140 कोटी गोष्टींनी ह्या गोष्टीवर फक्त फोकस करा. ते ज्या वेळेला भारत सोडून जेव्हा सतत दौरे करत राहिले, अख्ख्या देशभरामध्ये डायलॉग करत राहिले, त्या डायलॉग, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं, त्यांचा शब्दकोश आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी दिलेलं फ्युचर प्लॅनिंग, याच्यामध्ये भारत इतका पुढारला की अमेरिका रेड कार्पेट टाकून, म्हणजे विमानाने ते त्यांच्या आपल्या भारताच्या खासगी विमानात जायचे, तिथून त्यांना घ्यायला एवढी मोठी टीम स्वागत करून आणि अक्षरशः त्यांना त्या संपूर्ण त्यांच्या व्हाईट हाऊसपर्यंत येताना अमेरिकेची दमछाक झालेली आम्ही त्या संपूर्ण टेलिव्हिजन अख्ख्या भारताने पाहिलेली. मग हे काय सन्मान आहे, त्यांचा सन्मान वाढला म्हणजे भारताचा सन्मान वाढला. भारताच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचा सन्मान वाढवला, हे कोणाला नाकारता येणार नाही. पहिली गोष्ट एक, कारण आपल्याला त्यावेळेला इतक्या केवलवाणी अवस्थेने पाहिलं, आपल्या राष्ट्रपतीचा अपमान केला, पण नंतर पंतप्रधानांना रेड कार्पेट टाकून एवढा सन्मान जबरदस्त केला. गेल्यानंतर मिठी मारली, त्यांना बरोबर घेऊन सगळ्या गोष्टी जेवण केल्या, डायलॉग केले, धोरणं ठरवली, उद्योग याच्यावर बोलले, गुंतवणुकीवर बोलले. आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आधी पाकिस्तानची बाजू घेत होती अमेरिका, मोदी साहेब आल्यापासून पाकिस्तानची बाजू घ्यायचा विषयच राहिलेला नाही ना, चायनाची बाजू घ्यायचा विषय राहिला. या सगळ्यांवर दबाव आपला वाढला. आपल्याला कोणी त्रास दिला? बांगलादेश, श्रीलंका, चायना, पाकिस्तान,
सगळे नरमलेत आता या मागच्या 10 वर्षामध्ये. बघा उदापूरचे 2 मला माझे सैनिक भेटले. म्हटले बाबा कसं काय नाही वरची देशाचं तुम्ही किती वर्ष. म्हटलं साहेब एक म्हटलं मी 27 वर्ष सर्व्हिस केली, एक म्हटलं मी साहेब 22 वर्ष सर्व्हिस केली. बरं म्हटलं काय अनुभव. म्हटले साहेब ह्या 10 वर्षामध्ये मोदी साहेब आल्यापासून सगळ्या लोकांना चपराक बसले, म्हणजे काय इंटरनॅशनल लेवलला. जर माझा सैनिक जो बर्फात उभा आहे, जो हाय टेम्परेचरमध्ये उभा आहे, लो असलेल्या तिथं थंड प्रदेशामध्ये उभा आहे, जिथं -डिग्रीचा त्या ठिकाणी टेम्परेचर असताना ज्यांनी काम केले, अशा माणसांचे अनुभव किती मोठे असतील. दर दिवाळी म्हटले आमच्यामध्ये ते साजरे करतात आणि सगळं जग पाहते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे गल्फ कंट्री आहेत. ह्या दुबई झालं, दुबईला जवळजवळ तुम्हाला मी सांगतो 10 एकरमध्ये दुबईच्या जमिनीवर मुस्लिम राष्ट्र आहे, मुस्लिम 100% मुस्लिम राजा. आणि त्या असलेल्या कतार, दुबई, अफगाण, हे त्यांचं तुमचं काय अबुधाबी, शारजा, हा जो टापू आहे दुबईचा, याच्या सेंटरला म्हणजे दुबई मॉल म्हणून आहे. त्याच्या थोड्याशा जवळ दुबई मॉल म्हणजे सगळ्यात फेमस मॉल. आणि तुम्हाला मी सांगतो तिथे आपल्याला 10 एकर जमीन भारताला दिली दुबईमध्ये. आणि त्याच्यावर आपले सगळ्यांचे जवळजवळ 41 मंदिर आहे. लक्ष्मीनारायणचा जोडा, विठ्ठल रुक्मिणी, शिर्डीचे साईबाबा, महादेव, गणपती. आणि हिंदुस्थान के काय म्हणले हिंदुस्थानचं काय देवाला मला आठवत नाही तो शब्द, पण आपले तिथे एवढे सगळे देव. मग साऊथ इंडियनचा बालाजी पासून तर सगळे देव. आणि हे करिश्मा कुणाचा ते आम्ही गेलो दुबईला इतकं. मग मी तर 10-12 वेळा दुबईला गेलो इथं मागच्या 20 वर्षामध्ये, पण हे पहिल्यांदा 5 वर्षांनी मी पाहिले. साहेब देशाची निवडणूक देशाच्या लेवलला बघा, माझी मेहरबानी बघा. सगळे लोक म्हणतात महागाई महागाई, अहो पण महागाई हे महागाईमध्ये चायना संपले, श्रीलंकेचं दिवाळ निघलं, पाकिस्तानचं दिवाळ निघलं, मोरा वाजला. या तुम्हाला श्रीलंकेची काय परिस्थिती आहे, तिकडे चायना दिवस झालाय, मार्केटिंगमध्ये चायना सगळा बॅग फुटलाय आता. हा तुमचा ब्रिटिशचा एवढा मोठा देश की ज्या इंग्लंडच्या राणीने एलिझाबेथने संपूर्ण जिथं उजेडेला आणि जिथं प्रकाश पडेल तिथपर्यंत सगळं राज्य आणि सगळं असले ऐश्वर्य हे ब्रिटनच्या ताब्यात, ब्रिटनच्या ताब्यात होतं. म्हणजे केवढं मोठं बलाढ्य साम्राज्य की जिथपर्यंत दृष्टी जाते आणि सूर्य पडतो आहे ते सगळे असले देश यांच्या ताब्यात होते. आज त्यांची करोडनंतर परिस्थिती अशी झालीच आहे की तिथे 100% ते लोक इतके उद्ध्वस्त झाले, त्यांचे शेअर मार्केट कडकडले, त्यांच्या अर्थकारणामध्ये बदल झाला, त्यांचे व्यवसाय ठप्प झाले, त्यांचे इन्व्हेस्टमेंट खच्ची व्हायला लागल्या. मग अशा वेळेला त्यांनी फरमान काढला तिथे एकही ब्रिटिश असलेला चांगला हुशार ज्याला अर्थकारणाचं ज्ञान आहे असा कुठल्याही माणसाने ते चॅलेंज स्वीकारलं नाही. मग त्यांची बैठक झाली आणि सगळ्या गोरे मेंबर जे आहेत, गोरे म्हणजे ब्रिटिश लोक, इंग्रज लोक, ज्यांनी आपले ब्रिटिश स्टेशन बांधलं, आपल्याला कलकत्ता हावडा दिली, म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांनी केलं, महानगरपालिका, कोर्ट, ते लोक काय म्हटले सर्व एकमुखाने माहिती आहे तुम्हाला. हा आपल्यासाठी किती अभिमानाची बाब आहे. ते असे म्हटले भारतीय वंशाचा ऋषी सुनक यांना तुम्ही ह्या ब्रिटनच्या सगळ्या असलेल्या पंतप्रधानांच्या चावे त्यांच्या ताब्यात देऊन टाका, कारण तोच वाचू शकतो. साहेब भारत आहे. आणि मला सांगा अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाला तिथं बसवलंय. मोदी साहेब इथं नेतृत्व करतायत आणि कोरोनानंतर ज्या वेळेला आपण लस दिल्या कोविडच्या आपण लस दिल्या जगभरामध्ये, जर्मनला आपण दिल्या, रशियाला आपण दिलंय, आपण तर इंटॅक्ट आपण वाचलोच सगळे. आपली हाडे तशी लोकसंख्येच्या मनाने फार कमी आहे जगाच्या पाठीवर. अमेरिका तर धुवून निघलं, ब्रिटन तर धुवून निघलं. आपल्यापेक्षा कमी लोकसंख्येचे असलेली लोक अक्षरशः जास्त पद्धतीने संपली. पण आपण महागाईमध्ये राहिलो हे मान्य आहे मला, पण आपली दिवाळखोरी झालेली नाही. आपला भारत अर्थकारणामध्ये 13 नंबरला होता जगाच्या पाठीवर. आपले रुपयाची पैशाचं मूल्य म्हणजे जगाच्या मार्केटमध्ये आपण 13 नंबरला होतो. ते 13चं आपण आता आलो 5 वर. आणि ह्या 5 वर्षामध्ये मोदी साहेब मला खात्री आहे आता आपल्या पुढेचे देश आहेत. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे चायना, 3 नंबरला आहे रशिया. मला खात्री आहे की आपण आता रशियाच्या जागेवर जाऊ 3 नंबरला, 4 नंबरला ब्रिटन आहे आणि 5 नंबरला आपण आहे. 100% जाणार. आणि विषय म्हणजे आपण सगळे आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवून चाललोय. बघा इन्फ्रास्ट्रक्चर, पूल, तुम्ही मोठमोठे सगळे रस्ते, तुम्ही कुठे गाडी आता गाडा प्रवास करा अख्ख्या भारतभर
बरं तुम्ही बघा, तुम्ही आता मंदिरं किती बनवली, तुम्ही अयोध्येला जा, तुम्ही आता त्या महाकालेश्वरला जा, तुम्ही कुठे जा, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आता बघा त्याला आराखडा केवढा चालू आहे. आता या आपल्या संभाजी महाराजांचा आराखडा केवढा चालू आहे. राजगुरू आपले राजगुरू आपला शहीद राजगुरू, त्याच्यानंतर भीमाशंकरचा असेल, आपल्याकडे शिवनेरीचा असेल बघा, कोकणेश्वर. म्हणजे यांचं लक्ष सर्व दूर आहे. यांचे कामाचे मेट्रो घ्या, तुम्ही नवीन नवीन डेव्हलपमेंट घ्या. आपल्या शस्त्रामध्ये आपण स्वयंपूर्ण झालोय. मला सांगा, काँग्रेसवाल्यांनी तर 70 वर्ष राज्य केलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्याला समजा 70 नाही केलं, समजा 60 वर्ष केलं असं गृहीत धरा. मला सांगा, नेहमी त्यांनी शांतता, भारतमध्ये शांततेचं प्रतीक मान्य आहे, पण किती दिवस शांततेचं प्रतीक? ज्या वेळेला सगळे अटॅक आपल्याला व्हायला लागले, अशा वेळेला पहिल्यांदा स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी, मला सांगतो, तिथून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा फोन आलता की तुम्ही ही अणु चाचणी केली कशी काय पोखरणची. जगाकडं आपल्या सगळ्या लोकांचं ठरलं होतं का कोणी अणु चाचणीचा प्रयोग करायचा नाही. तुम्ही नियम बिघडवलाय, पाकिस्तान डिस्टर्ब झाले, त्यांचे पडता इथे येऊन बसलेत, तुम्ही तातडीने आमच्याशी चर्चा करायला या. हे म्हटले, जोपर्यंत आमचा पाक व्याप्त काश्मीर हे मोकळे करत नाही तोपर्यंत मी यांच्यावर मिटिंगला येणार सुद्धा नाही. हा माझं बोलणं तुम्ही अपमानाच्या दिशेने घेऊ नका. आमच्या भारताच्या सन्मानाच्या बाजूने मी बोलतोय. मी अटल बिहारी वाजपेयी, मी या भारताचा पंतप्रधान नाही तर या भारताचा सेवक म्हणून मी आपल्याशी बोलतोय. हे वाक्य, हे डायलॉग आदरणीय स्वर्गवासी वाजपेयी साहेबांचं होतं. साहेबांच्याकडे दूरदृष्टी आहे या लोकांकडे सगळ्यांकडे. भारताला ज्या पद्धतीने पुढे नेलं पाहिजे, राष्ट्र प्रथम, पहिलं राष्ट्र, पहिला भारत, मग आमच्या सगळ्या अडचणी, मग आम्हाला काय आहे नाही आहे. मी तुम्हाला सांगतो साहेब, काही जरी झालं तर हे सगळ्या धोरणांमध्ये ही मंडळी आघाडीवर काम करतात. फार मोठा बॅकलॉग होता मागच्या 60 वर्षाचा. एका दिवसात जादूची काळी तर नाही आहे सगळं व्हायला, पण मला खात्री आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूरक चालल्यात. धरणाच्या निर्मिती वाढवत आहेत, विजेची निर्मिती वाढवत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत आहेत, सगळे महामार्ग करतायत. जे आधी आपले साधे रस्ते होते म्हणजे दुहेरी वाहतुकीचे, ते आता तुम्हाला मी सांगतो त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, ते चौपदरी केले, चौपदरीचे 6 पदरे केले, 6चे 8 पदरे झाले. साहेब, या लोकांना तोड नाही. यांनी विमानाच्या बाबतीमध्ये, यांनी शस्त्राच्या बाबतीमध्ये एवढी मोठी प्रगती केलेली आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आपण भारताच्या बाहेर पाठवू. कपड्यामध्ये तर आपल्या कुठे हात धरत नाही, आपण जगाला कपडे पुरवतोय, आपण जगाला अन्न पाठवतोय. आता एवढं अन्नधान्य आपल्याकडे होतंय, आपण खूप स्वयंपूर्ण होत चाललोय. इन्व्हेस्टमेंट आपल्या भारताकडे यायला लागल्यात. नोकऱ्यांचा प्रश्न काय त्याच्यामध्ये सुटेल. पर्यटनावर कधी लक्ष नव्हतं. मोदी साहेबांनी भारतापासून तर राज्यापर्यंत सगळा पर्यटनाचा विषय डोळ्यासमोर ठेवून, जर भारताचा पैसा जर समजा स्वित्झर्लंडला जात असेल, भारताचा पैसा जर समजा मलेशिया, सिंगापूरला जात असेल, दुबईला जात असेल, फ्रान्सला जात असेल, पॅरिसला जात असेल, किंवा आयर्लंड असेल, स्कॉटलँड असेल, समजा इंग्लंड असेल, वरती गेलं तर कॅनडा असेल, अमेरिका असेल, या ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, जर या ठिकाणी जर आपला भारतातली एवढी लोक बाहेर जातात आणि तिथे जर समजा फिरायला एवढा पैसा घालवतात, तर आपलं सुद्धा पर्यटन बदललं पाहिजे याच्यावर. आणि विषय म्हणजे सगळ्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर एक क्लस्टर प्लॅन त्यांनी बनवलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिले 11 किल्ले घेतले. त्याच्यामध्ये शिवनेरीचा पण समावेश आहे आणि त्याच्यामध्ये रायगडचा पण समावेश आहे. म्हणजे सगळ्या स्तरावर काम चालू आहे. मला असं वाटतं देश हा यालाच म्हणतात की नदीचं धोरण ठरवलं त्यांनी. बघा, गंगा साफ केली, गंगामाया साफ केली, त्यांनी नद्यांचं सूत्र हातामध्ये घेतलं. मला असं वाटतं मग त्यांनी आता या सगळ्या गोष्टीवर, आता मला सांगा इतकं मोठ्या पद्धतीचा जर बॅकलॉग होता आणि तो हळूहळू आता मला सांगा एवढी मोठी. आता काय होतं, ब्रिटिशांनी जे बांधले त्याच्यातच आपण कारभार करत होतो. ठीक आहे, आपली त्यावेळेला गरिबी होती, आपल्याला सगळ्या ह्या लोकांनी ब्रिटिशांनी लुटून नेलं. 1947ला महात्मा गांधी जेव्हा असताना फाळणी झाली, ती फाळणी आपल्याला लोकांना पटली नाही म्हणून महात्मा गांधीची हत्या झाली. पण माझं असं म्हणणं आहे, तिथून पुढे भारत जो दारिद्र्य रेषेखाली होता, गरिबी हटव हे ठीक आहे, बोलायला सोपं आहे, पण गरिबी हटवण्यासाठीचे प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, इंदिराजींनी काम केलंय, आम्ही त्यांना सन्मान देऊ. त्यांनी त्यांच्या ताकदीने जेवढं करायचं तेवढं केलं. आम्हाला त्यांचा अभिमानच आहे. राजीव गांधींनी नवीन मुलांना संगणकापासून या सगळ्या गोष्टीमध्ये अद्ययावत केलंय. आम्ही त्यांनाही 100% तंत्रज्ञान पुढे नेलंय. मारुतीसारखी गाडी जी त्यावेळेला गाडी घ्यायची आपली ऐपत होती कुणाची, त्यावेळेला कमी रकमेमध्ये मारुती गाडी त्यांनी आणली.
जे ज्या ज्या पॉलिसी ज्यांनी केल्या त्या लोकांना ह्या भारत भूमीच्या सर्वसामान्य आम जनतेच्या वतीने धन्यवाद आहेत. पण खरा भारताचा दर्जा आणि भारताचं नाव आणि भारताचा जर गवगवा जर कधी झाला असेल तर तो मी म्हणत नाही साहेब. मला सांगा, आतापर्यंत सगळ्या जागतिक असलेल्या बैठकीला भारतापासून सगळ्या देशांना एक तर अमेरिका किंवा इंग्लंड किंवा फ्रान्स इथंच बैठका झाल्या, काहीतरी जर्मनी, रशिया. मला सांगा, आज त्यांच्या तुलनेमध्ये G20च्या नावाखाली सगळ्या असलेल्या बलाढ्य देशाला दिल्लीला आणलं साहेबांनी. आणि दिल्लीला सगळे देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आले आणि 5 दिवस त्यांनी सुंदर अशा पद्धतीनं. त्यामुळे भारताची ताकद वाढली किती साहेब. मला तुम्हाला सांगा, मला राजकारणात आणि समाजकारणामध्ये एकच इंटरेस्ट आहे की माझा भारत, आमची लोक, आमची माती ही कशी समाजापुढे बलदंड होतील. विकास व्हायला पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आपण स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हायची वेळ ही मोदी साहेबांच्या ताकदीने, दूरदृष्टीने आम्हाला दिसते. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जे नवीन संसद बांधलंय, मी ऐकून मी अजून गेलो नाही पाहिला, की फार सुंदर बांधलंय. म्हणजे पुढे त्यांच्या डोक्यात असं आहे, हा एक खासदार हडपसर पासून तर फार इकडे आपल्या खिरेश्वरपर्यंत हा एवढा मोठा पट्टा घेताना तो तेवढा न्याय देऊ शकत नाही कोणी, कुठलाही खासदार एवढा मोठा. मग त्यांनी विचार केलाय ती संसद डबल का बांधली. आता डबल खासदार होणार आहे साहेब, जे 500 ते 900 होणार आहेत. का तर 6 मतदारसंघाचे विधानसभेचे 3 करणार आहेत, लोकसंख्या डिवाइड करणार आहे. आणि मग ते क्षेत्र कमी झालं की खासदारांना सुद्धा काम करायला त्याच्या मर्यादित क्षेत्रामध्ये त्यांना भेटी गाठी, त्यांच्या आडी अडचणी, डेव्हलपमेंटला चालना मिळणार. आणि कमी क्षेत्र असलं की त्यांना कमी वेळामध्ये लवकर चांगलं काम करता येणार. मला सांगा, अख्ख्या भारतभर त्यांनी हे जलजीवनचं काम दिलंय. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, सगळं पाईप पडलेले, सगळ्यांचे काम चालू आहे. आता असं आहे, खालच्या असलेल्या एजन्सींनी जर भारत मातेचा जर विचार केला तर गरिबांची खळगी पोटाची आणि डोळ्यातलं पाणी, डोक्यावर हांडा आहे साहेब. मला आता सुद्धा काही वरून आले काय म्हणतात, त्याविषयी मी गेलो होतो याला, कुठे आपल्या कोपऱ्या मांडव्याला साहेब. 4-4 किलोमीटर भरून आले, सटका एवढा आहे, आपल्याला चालता येत नाही रस्त्याने. डोक्यावर 2-2 हांडे घेऊन 4 किलोमीटर जायचंय, ते पाणी भरायचंय, डोक्यावर हांडा घ्यायचा आणि मागं जायचंय, शिवाय दूषित पाणी. साहेब मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये, या जलजीवनच्या बाबतीमध्ये माझ्या सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की या योजनेकडे कोणी व्यावसायिक बघू नका. अहो, जसं आपल्या मुलाला चांगलं पाणी पाहिजे, जसे आपल्याला आंघोळीला पाणी पाहिजे साहेब, या कोपऱ्या मांडवाच्या लोकांना या पाणी 4-4 किलोमीटर बरं, तिथं काय पुरुष वाहत नाही, त्या बिचारा बायांचंच कष्ट आहे साहेब. आणि अशा वेळेला त्या लोकांना 4-4 दिवस आंघोळ करत नाही ते, कारण पाणी लांब आहे म्हणून 4 दिवस बेकार आंघोळीचं. आणि ही परिस्थिती जर आज भारताची इतक्या वर्षानंतर असेल तर साहेब दोष कोणी कुणाला द्यायचा आहे. आणि कुठल्या स्तरावर आपण राजकारण करून चालू आहे सगळी मंडळी. बघा, आंबेगावाला इथून मी असा गेलो होतो दशकेला, मी सहज इकडे वळून पाहिलं, त्या आंबेगावाच्या नदीवरून हे रोपवे असतं ना, वायर रोप म्हणजे ती तार लावली अशी बांधून, एक ह्या झाडाला त्या झाडाला, आणि एक मोठा वायर रोप घेतलाय. मुलांना आहे ना असं पकडायला लावायचे, रुमाल हातात देऊन, आणि धक्का द्यायचे, ते घसरून तिकडे जायचे. मग तिथे एक जण उतरला खाली यायला लावायचा आणि मग ते झाडाला उतरून खाली उतरायचा. 20 ते 22 मुलं आणि मुली अशा पद्धतीने त्या वायर रोपणे जात होते शाळा शिकण्यासाठी. मला दशकेत मन लागलं नाही, मी थेट गेलो गाडी काढून देवेंद्र फडणवीस साहेबाकडं. मला म्हटलं, बाबा तू सकाळी आलं, काय काम काय तुझं. म्हटलं, साहेब हे बघा, हे मी फोटो आणले, हे व्हिडिओ आणले. इतके संवेदनशील देवेंद्रजी. मागचा पुढचा विचार केला नाही. कलेक्टरला फोन केला, म्हटले आपत्कालीनमधून एस्टिमेट किती आहे त्यांना विचारलं. ते म्हणे, साहेब हे एस्टिमेट 1 कोटीचं. साहेब आपत्कालीन व्यवस्थेमध्ये 1 मिनिटाच्या आत 1 कोटी रुपये दिले, एस्टिमेट झालं, 1 कोटी रुपये दिले, त्याचं टेंडर काढलं आणि 2 महिन्याच्या आतमध्ये, 60 दिवसाच्या आतमध्ये 1 कोटीचा पूल त्यांनी बांधला. साहेब हे संवेदनाशिवाय तुम्ही राजकारणाचे दोन दृष्टीने संवेदना तुम्हाला पाहिजेच. माझं म्हणणं असं आहे का, मी, माझी बायको, माझी पोरं, माझा बंगला, माझा व्यवसाय आणि मी आणि माझं जीवन, याच्यासाठी जर आपण खासदार किंवा आमदार पाहत असेल त्या दृष्टीने, तर मला असं वाटतं की लोकशाही ज्याच्यामध्ये जेवढी काही आता तरुणाला अपेक्षा आहे, तर आता प्रत्येक तरुण हुशार झाला आहे. ही मुलं उच्च शिक्षित झाली, MBA झालेली आहेत, उच्च शिक्षित झालेली आहे.
मला असं वाटतं की सगळ्यांनी या राजकारणाकडे व्यावसायिक न पाहता सामाजिक पाहिलं पाहिजे. आणि भारताची ही निवडणूक लोकसभेची आहे. देशाची प्रगती, देशाची कीर्ती जो वाढवेल तो माणूस आम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर पाहिजे. आणि म्हणून आम्हाला मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये मी दुसरं सांगतो तुम्हाला, मी मुस्लिम बांधवांना पण आम्ही सन्मान करतो. त्यांना आम्ही एकच सांगितलं, मी आता जुन्नरला त्याविषयी बसलो होतो, मी त्यांना म्हटलं बाबांनो, तुम्ही हे जे आता वातावरण चाललंय हिंदू मुस्लिम किंवा मोदी साहेब असं बोलतात तसं बोलतात, माझं त्यांना एकच सांगणं आलं, मोदी साहेब तुम्हाला भेटतील ना भेटतील मला माहीत नाही, पण मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर एकही बॉम्ब ब्लास्ट अजूनपर्यंत भारतात झालेला नाही. हे डचकलेच सगळे. चायना घाबरले, पाकिस्तान घाबरले, बांगलादेश घाबरले, सगळे श्रीलंकेन घाबरले, सगळे घाबरलेत. आता हे मलाट्या पोझिशनला भारत आलाय. इथं आता बॉम्ब ब्लास्ट होत नाही, कोणी आतमध्ये याची हिंमत करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मोदी काय म्हणतात, बाजूला ठेवा. तुम्हाला रोज खाली तुम्हाला काय अडचण आली, समजा फंड असेल, डेव्हलपमेंट असेल, तुमच्या अडचणी असेल, दवाखाने असेल, शादीखाने असेल, कब्रस्तान असेल, संरक्षण भिंती असेल, ज्या काही गरजा लागतात याच्यासाठी तुम्हाला एकतर अतुल शेठला फोन करायचा आहे, शरद सोरेनला फोन करायचा आहे, आश्रदाईला फोन करायचा आहे. अरे मग आपण लोकल आहे, तुम्हाला ना मोदी साहेब भेटणार ना इकडच्या पार्टीच्या लोकांना समजा वरती काय शरद पवार साहेब भेटणार. ही सगळी उच्च पदस्थ लोक आहे. तुम्ही आम्ही काम करतो ना तुमच्याबरोबर, तुम्ही त्या प्रॅक्टिसवर आमच्याकडे बघून तुम्ही आम्हाला मतदान केलं पाहिजे, भावनिक न होता. हा मुद्दा मी त्यांना सांगितला, तो त्यांना पटलाय, बऱ्यापैकी ती पण दुरुस्त झालेली आहे. मला असं वाटतं की जातीयवाद नाही नव्हता तो नसला पाहिजे. बघा भारतातला प्रत्येक मुस्लिम बांधव, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, अटल बिहारीजी म्हणायचे, आमचं म्हणणं एकच आहे, या भारतातला सगळा जाती धर्मातला माणूस हा आपला आहे. आणि हा आपला माणूस ज्या वेळेला हिंदुस्थान म्हणतो, हिंदुस्थान की जय म्हणतो, भारत माते की जय म्हणतो, ही सगळं भारत म्हणजे कोण आहे, भारत मातेला आपण माता म्हटले. आपण सगळे बरोबर आहोत, फक्त बुद्धिभेद न करता. आणि उगाच राजकीय पुढे शकण्यासाठी कोण म्हणत असेल की बाबा हे मोदी साहेब मुसलमानांच्या विरोधात आहे, तर मला 1% सुद्धा वाटत नाही. दुसरी गोष्ट काय, आदिवासी बांधवाला म्हणतात का तुमचं आरक्षण जाणार आहे, तुमचं आरक्षणचं त्यांना 400 मिळून द्यावं. 400 तर आत्ता म्हणून त्यांच्याकडे आता सुद्धा संख्या त्यांची काही करायचं असतं ते करू शकले असे, पण हा बेबनाव कशाला. आता दुसरा एक बेबनाव सांगतो. मध्ये त्यांनी आता 4 दिवसापूर्वी त्या कांद्याचे जे आहेत म्हणजे निर्बंध होता तो उठवला, एक्सपोर्टला परवानगी दिली जोरात, बाजार 350 पर्यंत गेले, परत 50-100 रुपयांनी खाला. ठीक आहे, ते जे मार्केटिंग मागणी आणि पुरवठा म्हणजे ते जे म्हणते. पण ज्या वेळेला 350 बाजार झाले, 32 रुपये भाव झाले, 30 रुपये भाव झाले, दिल्लीला सगळ्या काँग्रेसवाल्यांनी मोठं आंदोलन केलं. महंगाई कांदे की बढ़ गई है और किसी हालत को हमको खाने वाले को ये परवड़ता नहीं है, ये बहुत गलत हुआ है और एक्सपोर्ट को परवानगी क्यों दी. भाई आंदोलन कोणी छेडलं, काँग्रेसने. जेव्हा शेतकरी अडचणीत काँग्रेसवाला म्हणतोय किसान का कुछ देखता नहीं है, किसान मिट्टी में गया है, कैसा काम करताय पंतप्रधानजी. हे असं आहे, 2 दगड हटवून जे काम चालले फक्त मतांसाठी, हळूहळू या सगळ्या गोष्टीचे मार्ग निघतील. आणि मला प्रचंड विश्वास आणि खात्री आहे, जे काम करतात ना मोदी साहेब, विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज हे तिन्ही ना महाराष्ट्राचे तिघं. ठीक आहे, आता बघा कार्यकर्त्याचे भांडणं राहणार शेवटपर्यंत. आता आमच्याकडे सुद्धा 3-3 लोक इच्छुक, 4-4 लोक इच्छुक आहे आमदारकीला, भांडण राहिलं आमच्या लेवलवर. पण तुम्हाला सांगू, हे तशी तिन्ही माणसं कामाची आहे. म्हणजे मला यांचा चांगला अनुभव आहे. एकनाथजी शिंदे साहेब प्रचंड काम, 20 तास काम करतात, नोंद ठेवतात, कामाला उत्तर देतात, कार्यकर्त्याला उभा करतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पैसे टाकून मोकळे होतात. मी पण सफाई लगेच देऊन टाकली. जुन्नरच्या पाण्याचा प्रश्न होता, पिण्याच्या पाण्याचा, सायपरनी पाणी यायचंय वरतून खाली, कुठून, मालेगावमधून, लगेच सही केली, लगेच पैसे पण दिले, टेंडर पण झालं, काम चालू होते. आता आचारसाहेब थांबले, तुला वर्कआउट त्याचे काम चालू करायचंय. आता शहर रस्ते सिमेंट कोण झाले, शहर चकाचक झाले, मोहल्ले चकाचक झाले. साहेब ही मंडळी कामाची. देवेंद्रजी तर काय विचारत नका, मी त्यांच्यावर 5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना काम केलंय, एकदम दूरदृष्टी. पर्यटन तालुका दिला त्यांनी माझ्या काळात. अहो ही इतकी सुंदर बिल्डिंग दिली इमारत कोर्टाची, ते झालं सुप्रीम कोर्टवाले सुद्धा चकित झालं की सगळ्या कोल्हापूर पासून, मी अभिमानाने सांगतो, गर्वाने नाही, अहंकाराने नाही, पण अभिमानाने, कोल्हापूर पासून तर साहेब नाशिक पर्यंत अशी 4 कोट बसणारी सुपर बिल्डिंग विथ लिफ्ट, 2 बार वेगळे, म्हणजे लेडीज बार वेगळा, जेंट्स बार वेगळा, सगळे वकील खुश आहेत. येणारे सगळे जेवढे क्लायंट आहेत ते सगळे खुश आहेत. म्हटलं साहेब एवढी. दुसरी गोष्ट बघा, ज्यांच्याकडून धरणं घेतली त्या धरणाचे तुम्हाला सांगा, दरवर्षी 10 ते 12 माणसं मारायची. कुठे, पिंपळगाव चौकाच्या धरणावर
म्हणजे खुबी खरेश्वरला जाताना ते लोक तिकडे गावायचे ना, खरेश्वर, सांगोरे, कोल्हेवाडी, प्रवास रोजचा नागेश्वर पासून. सगळी स्पेशल केस करायला लावली. सगळे आमदार मला म्हणायचे, हसायचे, मला वाटलं तुम्हाला अभ्यास कमी आहे. या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये कुठेही धानावरचा रस्ता हा फक्त मुरमाडीच केला जातो, खड्डे पडतात, याच्यावर कुठेही डांबर पडलं जात नाही. साहेब माझी झोप उडाली. त्यांची माणसं, आमची माणसं एवढी मरायला लागली. आणि काय उत्तर, गरिबांना काय उत्तर नाही. माणसं मेले का ते उचलायचे, रडायचं, त्याला जाळायचं आणि देवाकडे तोंड, आकाशाला तोंड करायचं, रडायचं. आमच्या नशिबातला माणूस गेला, करता गेला. पण हे मला काय पटलं नाही. मी शेवटी देवेंद्र बसवून केंद्राकडे त्याचा जलसंपदेचा माणूस बोलवून खाली सगळे माणसं बसवून त्याचे सगळे फोटोग्राफी, त्यांच्या जमिनी किती गेल्या, हे कसे बेघर झाले, यांचं कसं आपण विस्थापन केलं, यांना काही मिळालं नाही, अशा परिस्थिती माझं जीवाला सुद्धा आपण जपत नसेल तर मग हे कायदा आणि हे लोकशाही कुणासाठी आहे? हे मी म्हणतो नाही, तुमच्याकडे अमेंडमेंट होणार नाही, तुमची पॉलिसी नाही, धोरणात्मक निर्णय, समान कायदा आहे, पण ही स्पेशल केस करायला पाहिजे. आपण एखाद्याला हॉस्पिटलला घेतो, त्याला ICU मध्ये काय घेतो का तो सिरियस असतो म्हणून, तसं हे सिरियस केस आहे. आणि मग त्यांनी ती ॲडमिट केली, 4 वकील बोलवले, मार्ग मागितला आणि मार्ग मिळाला. तुम्हाला मी सांगतो 3 कोटीचा रस्ता धरणाचा, आज 7 वर्ष झाले. तुम्ही क्वालिटी बघा, एक सुद्धा खड्डा पडलेला. तिथून हरिश्चंद्राला जायला एवढी राग लागते भर पावसाळ्यामध्ये. आता श्रावणी समोरला एवढे लोक जातात. मला असं वाटतं साहेब, काम करण्याची इच्छा असेल तुम्ही अष्टविनायकाचे रस्ते बघा. ब वर्गाला आपण ज्या ज्या लोकांना पुढे घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही बघा, हे सगळे देवस्थान, मग ओझर घ्या, लेणद्रे घ्या, रेडा समाधी घ्या, वडस घ्या, तुमचं इकडे कपडतेश्वर घ्या, मुक्ताई माता घ्या. काम करायला तुम्हाला बिलकुल एवढी संधी आहे. कोणी लोकशाहीमध्ये कामासाठीच या खुर्च्या आहेत असं माझं मत आहे. आणि देशाची निवडणूक मेहरबानी करून माझ्या मायबाप जनतेने एकच विनंती, बाबांनो, देशाकडे बघून ही निवडणूक करा. तुम्ही खाली जे वाटून घेतले ना, दोन्ही पक्षाच्या बाबतीमध्ये वाटण झाले, हा गद्दार आहे, तो गद्दार आहे, अमुक झाले, तमुक झाले, आणि कोल्हे का आढळराव, मराठा का माळी, हे पक्ष का ते पक्ष. मला असं वाटतं ही मेहरबानी करून ह्या निवडणुकीला आपण खूप संयमाने घेऊन, शांततेने घेऊन, कोणी कुणाचं नाव खराब न करता, कोणी कुणाच्या अंगावर शिंतोडे न फेकता, खूप संयमाने ही निवडणूक घेऊन जायला पाहिजे. उद्या मतदान आहे, मतदान हा राजा आहे. आणि उद्या भवितव्य सगळ्यांचेच त्या ठिकाणी, त्या मतदार पेटीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. तर मला असं वाटतं की उद्या मात्र सर्वांनी अतिशय कुठेही जुन्नर तालुक्याच्या माझ्या तमाम मायबाप जनतेला आव्हान करतो, खूप संयमाने शांततेने मतदाराला उतरा. पण मतदाराला जर तुम्ही नाही उतरले तर आपण देशाचा अपमान करतोय. भारत मातेच्या मातृभूमीमध्ये राहायचं आणि आपलं अमूल्य मत आपण जर न देता घरी थांबायचं किंवा फिरायला कुठतरी जायचं, तर मला असं वाटतं की आपण भारताच्या विरोधातले पाऊल आहे. भारताचा सन्मान वाढवायचा असेल तर पहिल्या घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा. हा तुमचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, सेन्सिटिव्ह गोष्ट चालू आहे सध्या, आम्ही भांडतोय माझ्या लेवलला. 2019ला मी एक मोठी फाईल तयार करून दिली होती. मला माहीत होतं पुढे काय होणार. जसं बिबट सफारीमध्ये 60च बिबटे जाणार आहेत. 60 बिबट गेले म्हणजे आपले हल्ले थांबणार नाही. पण ते कुठले बिबट जाणार आहेत? ज्यांनी कधी कुणावर मानव हल्ला केला नाही. लक्षात का? म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कोणते बळी ते करेक्ट, नरभक्षक नाही. असेच बिबटे त्यांचे सॅम्पल काढून टाकले, त्यांनी मारलं नसेल समजा कुठल्या माणसाला, ते सगळे उचलणार. आपल्याला 60ची गरज आहे. आपला पहिला फेज चालू होणार, हे आपण काम चालू करतोय आता. त्याला पैसे पण खाली आलेले आहेत. विषयाला ती एक बाजू झाली पर्यटनाची, उत्पन्नाची. पण आपलं सगळ्यात मोठं पाऊल असं होतं की 2019ला माझं सगळ्यात शेवटी भाषण जे झालं सभागृहामध्ये, त्याच्यामध्ये ही गोष्ट मी प्रामुख्याने मांडली की कोणत्या परिस्थितीमध्ये ही जे आपल्याला माणिकडोह कॉलनी आपण ज्यावेळेला बांधली होती धनवत असताना, ती 1960-65च्या तरबतली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर काम झालं, माणिकडोह धरण पूर्ण पण झालं. आणि अशा वेळेला जमिनी ज्या आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवल्या होत्या शेतकऱ्यांच्या, त्या शासनाच्या ताब्यात आहे. आता ते काय शेतकऱ्यांना देऊ शकत, तुम्ही त्यांना पर्यायी दुसऱ्या जागा दिलेल्या आहेत. तेवढी जी जागा आहे त्यातली एक 10-11 एकर जागा ही आम्हाला फॉरेस्टकडे वळवली पाहिजे. त्याची काय रीतसर रक्कम त्यांनी काढली पाहिजे त्या भागातली. तेवढे पैसे या खात्याचे त्या खात्याला वर्ग करून आपण 100% त्या असलेल्या 40ची जी आता बिबटची त्या ठिकाणी आपल्याकडे संगोपन करण्याची जी व्यवस्था आहे, म्हणजे निवारा केंद्र आपण त्याला मराठीत म्हणूया, तर त्या निवारा केंद्राला आता 40 आहे. त्यापेक्षा एक्स्ट्रा जरी पकडले आपण पिंजरामध्ये तर यांची प्रॅक्टिस काय आहे, एक तर भीमाशंकरला नेऊन सोडतात किंवा खाली माळशीच्या घाटात नेऊन सोडतात. पण हे सगळे हुशार प्राणी आहेत. हे काय करतात, 3 दिवसात 4 दिवसात परत त्या आपला जिथं त्याने रिंगण केलेलं आहे, म्हणजे पिंपळवंडीचा इलाका त्याचा,
पुन्हा कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये बोरेचा शिरोड संदर्भ त्याचा हे म्हणजे ज्यांनी त्याची जसं माझा विधानसभा माझा मतदारसंघ आहे, मी कुठे गेलो तर विधानसभा जिल्ह्यामध्ये येणार, म्हणजे मी पण एक टायगर आहे, म्हणजे माझ्या क्षेत्रात मी येणार. तसं या लोकांना सुद्धा निसर्गाने खूप मोठं वरदान दिले. ते वासाने नजरेने बरोबर कुठेही सोडा ते मागे येतात. त्यामुळे आपली काय बिबट संघाचं प्रजनन शक्ती जास्त आहे. मला ती दुर्दृष्टी होते म्हणून मी त्यावेळी मी ते भाषण केलं. पण त्याच्यानंतर असं झालं, मी टीका नाही करत आहे, आता सध्या आम्ही सगळे एकत्र काम करतोय, परंतु त्यावेळेला या दोन्ही माणसांनी म्हणजे या काम करणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे ज्यांच्याकडे पद आहेत दोघांकडे, या दोघांनी बिलकुल सुद्धा त्या बाबतीमध्ये निर्णय केला काही केलं नाही. दाऱ्या घाटाचा पण केला नाही. जर दाऱ्या घाट फुटला तर आपली केवढी मोठी उन्नती होईल, काही नाही. ठीक आहे, नाही झालं, नाही केलं, आता मी पण बसून आम्ही करू काम, तो भाग वेगळा. परंतु त्याच्यामुळे काय झाले, आता एवढे हल्ले, 1 महिन्यामध्ये 4 माणसं मेले आपले. काल मी 6:30ला गेलो आजीला भेटायला, तिथे या सगळ्या पॉइंटेड चर्चा केला. ते म्हणले तुम्ही ओतूच्या भाषणामध्ये माझं ऐकलं, मी पॉइंटेड बोललो, लिमिटेड बोललो, पण परफेक्ट बोललो. त्यांना सुद्धा ते मान्य झालं. मी त्यांना सांगितलं की सकाळच्या वेळेला चीफ एज लाईट आम्हाला कंपल्सरी द्या, रात्रीच्या वेळेला आमचा माणूस शेतकरी बाहेर, दिवसा हल्ले होतं तर रात्रीचं काय घेऊन बसतात. ते म्हणले ही गोष्ट आम्ही आता निवडणूक संपली का पहिल्या कॅबिनेटमध्ये तो, मी म्हणलो नुसतं जुन्नर नका करू साहेब, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर हे 4 ग्रामीणचा आप टापू आमचा पूर्ण करून टाका. हा एक मुद्दा. ती जी फाईल आहे आमची ती वर्कआउट करा. ते पैसे म्हणले पैसे आम्ही ते मंजूर केलेले मागतो. मी म्हणलं मंजूर केले ते देऊन टाका आणि आम्हाला ती जागा द्या म्हणून त्याचं एस्टिमेट बनवा आणि निवारा केंद्राची आमची वाढ करा. म्हणजे आम्हाला जे काय समजा 300ची वाढ केली तर 200 तिकडे गेले, 60 इकडे गेले, म्हणजे मोजदात किती आहे तर सगळे म्हणून समजा 4 तालुके म्हणून 450, तर 5-50 राहिले तर फार काय आम्हाला मग भीती राहत नाही. म्हणजे थोडंसं वातावरण एकदम शांत होऊन जाईल. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी त्याला सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी निवारण केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हा नवीन सुप्रमा जे होईल बोगद्याचं काम चालू करायचं आहे. अण्णा हजारेने जो बंड केला होता पाण्यासाठी, म्हणजे सत्याग्रह केला होता, त्याला त्यावेळेला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री खाली आले, त्यांना ज्यूस पाजला, त्यांनी शब्द दिला की मी खालच्या भागामध्ये नवीन सुप्रमामध्ये जे आधीचं पाणी ते तुम्हाला द्यायचा 100% प्रयत्न करतो. पण ही ज्यावेळेला बाब माझ्या कानावर आली तोपर्यंत आने पठाणला पण माहीत नव्हतं की इकडे काय चाललंय राज्य लेवलला. जेव्हा पण मी सतर्क होतो सभागृहामध्ये आमदार म्हणून त्या काळामध्ये, मी तातडीने निर्णय करायला लावला की साहेब 100% पाणी त्यांना द्या. पण त्यावेळेला जेव्हा धरणं झाली त्यावेळेला आमचा वरचा भाग हा तुम्ही त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये घेतलाच नाही. बरोबर, म्हणजे त्यांना गरज असून सुद्धा आपण त्यांचा विचार केला नाही. तो काळ वेगळा होता, त्यावेळेला फक्त धान्य पिकायचं, म्हणजे बाजरी म्हणा, खाण्यापुरतं कडधान्य म्हणा, ते व्यावसायिक शेती नव्हतं त्यावेळेला, एकदम गरीब लोक होते, मातीची घरं, कडधान्य पिकायची. मग मी त्यांना म्हटलं साहेब आता नाही असं होणार. पहिल्यांदा आमचा हक्क जुन्नरचा 5 धरणं आमची जमीन खाली आमची लोक ती नागवली गेली, त्यांच्या जमिनी फुकट भावामध्ये घेतल्या, काही लोकांना अजूनही पैसे मिळाले नाही. पण आमचं ते जाऊ दे, मागचं भांडून काय नाही. पण आता ज्या वेळेला पाणी जाणार त्यावेळेला सायपन पद्धतीने म्हणजे पाणी उचलून आम्हाला पाणी वरती कागदावर आकडा आहे आमचा 2-2.5 TMCचा. पण मला असं वाटतं, म्हणजे मी शेतकऱ्यांच्या हिताचं सांगतो, आम्हाला डिसेंबरपर्यंत पाणी वरती लागणार नाही. आम्हाला पाणी लागणार शेवटच्या टप्प्यामध्ये, आम्हाला 1 TMC पाणी द्या. आणि तसं मी काल नमूद केलं. ते म्हणजे 74 लाख रुपयाचा आम्ही सर्वेला पैसे टाकतो लगेच, म्हणजे हे संपलं ना त्यांचा पण विषय संपून जाईल. तिकडचं मी पिंपळगाव आपल्या वडदच्या उजव्या साईडला जी आहेत, म्हणजे ती दक्षिणेची बाजू नाही का, हे उत्तर आहे. खिल्लारवाडी वगैरे, खिल्लारवाडी, सावरगाव, एकनाथवाडी नाही का, ह्या ज्या सगळ्या वाड्या वस्त्या आहेत, इथं अक्षरशः पाबळवाडी, इतकी वाईट परिस्थिती. मी त्यावेळेला जमीन जात होत्या म्हणून त्या जमिनीतून पाईपलाईन करायची, म्हणजे पाठ करायचं नाही म्हणून इथं जमिनी छोट्या वडदवाल्यांना विनोद करणं मान्य आहे. पण नंतर टेक्नॉलॉजी बदलली, मी आमदार झालो, मी त्याच्यावर अभ्यास केला, एक वेगळी समिती गठीत केली आणि त्यांनी आदेश केला आणि ती एक मिटिंग मी घेतली सन्माननीय राज्यमंत्री आदरणीय विजयबाबू शिवत्रे असताना, आणि ती रेकॉर्डली मिटिंग झाली. त्याच्यावर त्यांनी मान्य केलं, त्याला पैसे टाकले आणि पैसे टाकून त्याचं टेंडर पण झालं, इस्टिमेट झालं, इस्टिमेटला पैसे पडले, इस्टिमेट पण झालं आणि नंतर माझी आमदारकी केली. परत ते तसंच राहिलं. पण आता त्याचे पैसे आलेत या नवीन आताच्या सप्रोमध्ये, आता ते पण काम होईल. त्यासुद्धा 12-13 ज्या वाड्या आपल्या त्या भागातील दक्षिणेच्या, त्यांना अंडरग्राऊंड पाणी, त्यांना ज्याला त्याला तिथून पाणी काढून ते पाणी घेता येईल. चिलेवाडीची सेम परिस्थिती आहे. चिलेवाडीचं काय, धरण झालं बाळासाहेब दांगटांच्या काळामध्ये, आणि नंतरचं जे पुढं आहे ते इस्रायलच्या धर्तीवर आपल्याला बंदिस्त पाईपलाईन करायची. मग मी ते आल्यानंतर आमदार ते सगळं वाचलं. मी आमदार झाल्यानंतर
वल्लभ शेठला भेटायला गेलो, त्यांचा नमस्कार केला. म्हटलं साहेब आपलं काय काय राहिलंय जे तुमच्या मनामध्ये आहे? ते म्हणले काय नाही, कुंभमेळा आहे, अजितदादा दिलीप वळसे पाटील मी मिळून त्या कुंभमेळ्याला बऱ्यापैकी पैसा आणलाय, तो भांडून आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, 12 कोटी रुपये. आणि त्याच्यामध्ये मग हे आळ्याच्या इकडून तर वडगाव सानेपासून जे काही रस्ते निघणार आहेत तिथपर्यंत जायला साधूचा रस्ता त्या, तर ते तुम्ही बरोबर करून घ्यायचा. तिथे इथून त्या लोकांच्या भक्तनिवास बांधायचे, त्यांची ही सोय करायची ती सोय करायची. म्हणजे ठीक आहे साहेब, त्याचं ऐकू घेतली. दुसरी गोष्ट काय तर ते म्हणले चिलेवाडीला जो बंद पाईपलाईनचा प्रोजेक्ट आहे तो मी शासनासमोर मांडलेला आहे आणि त्या प्रोजेक्टला मान्यता देऊन ती पाईपलाईन पूर्ण करायची, म्हणजे जेणेकरून उत्तरेच्या बाजूला जी गावं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण खामोडीवरची बाजू लावली, पुढे पिंपरी जवळची नवलेवाडी असेल, इकडे आल्यानंतर तुमची पादरवाडी असेल, संतवाडी असेल, कोळवाडीचा वरचा भाग असेल, तिकडे गेल्यानंतर गुंजाळवाडी असेल, राजुरीचा उंच खडक असेल, गुंजाळवाडीपर्यंत. तर या सगळ्या लोकांना आपल्याला अंडरग्राऊंड पाणी द्यायचं. आणि चिलेवाडीची क्षमता फार कमी आहे, 1 TMC धरण आहे साहेब. आता काही काही लोक खूप आकले तारे तोडायचे, मग ते आवटे साहेब भांडत बसायचे आमचे शेजारचे आमदार, त्यांच्याकडे इथं 4 वेळाचे आमदार, ते आम्हाला भीती दाखवायचे, दादागिरी करायचे. मग त्यांना म्हणत साहेब मी तुमची दादागिरी टिकून देणार नाही, मी जनतेच्या बाजूला उभा राहणारा आमदार आहे. चिलेवाडीचा तुम्हाला कोण असा सर्वे सांगते का 1 TMCचं पाणी तुमच्या पुरते? साहेब 1 TMCची ताकदच केवढी. समजा एखाद्या गाडीमध्ये जर फ्युएल समजा एखाद्या गाडीमध्ये 100 किलोमीटर जाणार असेल, तुम्ही त्याला 200 किलोमीटर कसे काय घेऊन जाऊ शकता गाडी? तसं म्हटले पाणी फार कमी आहे. हे एवढ्या गावापर्यंत तरंगळी एवढं कुठं गुंजाळवाडीपर्यंत या बेल्ल्याच्या त्याच्यावर नाही, ह्या भागासाठी ते नियोजन आहे. मग त्याच्यानंतर मी मांडवीच्या त्या नदीवरच्या तिथल्या सगळ्यावरती मी आल्यानंतर ते 8 एकरचं भूसमुद्र होऊन देत नव्हते. मग त्याची स्पेशल मोडवरती मिटिंग लावली. ते YG गायकर आणि ते कृती समितीचे सगळे संघर्ष समितीचे अध्यक्ष होते. मग आमचे म्हणले आम्हाला तुमचा शब्द नको, आम्हाला मंत्रालयामध्ये शब्द पाहिजे. मग आपण मिटिंग लावली. आता तसं ठरवलं आम्ही का दरवेळेला ही पाईपलाईनमध्ये हे लोक ज्या वेळेला तिथं काम करतात त्यांचा पिकाची नुकसान भरपाई द्यायची. ते आम्ही ठरवली, ती त्यांना दिली. 1.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये त्यांना परतावा दिला. मग ती तिथून जी पाईपलाईन चालू केली साहेब तिथपर्यंत. पाईपलाईन किती रुपयाची? पाईपलाईन फक्त 120 कोटी रुपयाची. त्याच्यापैकी 90 कोटी रुपये माझ्या काळातच खर्च झाला आहे. राहिला किती आहे? समजा 30 कोटी. तो 30 कोटी आळेफाटापासून तर फक्त गुंजाळवाडी एवढाच आहे. कधी कधी काही लोक वेगमध्ये वेगळा चर्चा करतात, वेगळं सांगतात, कागदावर काही बोलत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, आमदारकी आणि खासदारकी हा फार मोठा फरक आहे. आमदारकी म्हणजे आपले जनरल तालुक्यातले विषय, पण खासदारकी म्हणजे धोरणात्मक देशाचा विषय. याच्यासाठी देशाकडे बघून आणि पंतप्रधान कुणाला बनवायचं आहे आणि भारताचा उत्कृष्ट, भारताचा मान सन्मान, भारताची आन बान शान ही कोण उभी करू शकतं? तर मला अशी हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी आपण सर्वांनी देशाची निवडणूक देश पातळी बघून त्याचं मतदान करावं अशी माझी त्या ठिकाणी धारणा आहे. आपल्या सोबत होते जुन्नर तालुक्याच्या विकासाचं व्हिजन असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे. देशाची निवडणूक होते, देशाचं व्हिजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 10 वर्षाचं कामकाज, जगामध्ये भारताची असलेली प्रतिमा अतिशय उंचावण्याचं काम करतात ते नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे ज्या पद्धतीनं जे आरोप करत आहेत, हे सगळे जे आरोप आहेत हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत असं दादांचं म्हणणं आहे. देशाला जर पुढे न्यायचं असेल तर शिवाजीराव आढळराव यांच्यासारख्यांना पुन्हा खासदार करून दिलं पाहिजे. मी आशाताई विद्यमान आमदार अतुल बेनके अतिशय भक्कमपणे काम करून तालुक्यामधून चांगलं मताधिक्य मिळवून देऊ आणि शिवाजीराव आढळराव यांना खासदार करू असाही त्यांचा आत्मविश्वास आहे. मतदारांनो, सध्या पावसाळी वातावरण आहे, तुम्ही बाहेर पडा. या लोकशाहीचा महोत्सव आहे. प्रत्येकाने मतदान करा. मतदान भले कोणालाही करा, परंतु मतदान करणं हे पवित्र कर्तव्य आहे. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कोणाच्या दहशतीला दादागिरीला न घाबरता मतदान करा अशीच विनंती. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.